या वृत्तामध्ये अख्खी शिवबावनी उभी केली आहे. आता त्या फक्त प्रसंगापुरच्या 2 कविता आहेत त्या ऐकवतो. भूषण म्हणतात, ज्या क्षणी औरंगजेब बादशहा आमच्या सगळ्या लोकांना सांगतोय, पुन्हा एकदा ऐका, औरंगजेबाच्या दरबारामध्ये 40% यवन आहेत, बाकी 60% हिंदूंच्याच फौज आहेत. हिंदू यवन मिक्सचर फौजच आहे सगळी. तेव्हा जे खाली मान घातलेले आहेत ते फक्त यवन नाही आहेत, हिंदू सुद्धा सरदारांनी अशाच मना खाली घातल्या. आणि ते काय सांगतात, हे आमच्या मराठी बुवांची कीर्तनाची पद्धत. ते गाणं जिथं सुरू व्हायचं असेल तो सूर सांगायची. अशा रीतीने अर्जुन मध्यमात म्हणाला. हे सगळ्यांना कळायचं की आता मध्यम यायचं आहे. कीर्तनात पंचम नव्हता, मध्यमात. आणि अशा रीतीने मध्यमात म्हटल्यानंतर त्याच्या पुढे गोपाळ कृष्ण षडजात उत्तर देणार आहे असं सांगून ते पुढचे सगळे गाण्याची सूर सगळे आमच्या मराठी बुवा सांगायची. भूषणाची काव्य रचना अशी आहे, तो सांगतो औरंगजेबाने फक्त म्हणावं की माझ्या दरबारातला कोण शिवाजी राजावर चालून जायला तयार आहे, की ते सगळे सरदार म्हणायचे तिचे सुद्धा कान पिळावे लागतायत. हिंदीचं मराठी असलेलं रूप पहा, काय सुंदर केलंय भूषणाने. समोरच्या सरदारांनी बोलायला सुरुवात केली. औरंगजेब बादशहा, जाऊ मला या पतीला हराया, सभे माझी या पैज लावोनिया. जाऊ मला या पतीला हराया, सभे माझी या पैज लावोनिया. आसाम वा चीन कोचीन देशी, चढाई करू सिंधू लंघोनिया. आसाम वा चीन कोचीन देशी, चढाई करू सिंधू लंघोनिया. जाऊ मला या पतीला हराया. देशांची नावं आपल्याला समजत असतील असं समजतो मी. मलाय नावाचा देश आहे, चीन आहे, कोचीन आहे. कुठंही जायला सांग, आम्ही आत्ता जातो रे. जाऊ मला या पतीला हराया, सभे माझी या पैज लावोनिया. आसाम वा चीन कोचीन देशी, चढाई करू सिंधू लंघोनिया. औरंगशाह महानिग्रही तो पुन्हा सांगती सर्व त्याला परी. औरंगशाह महानिग्रही तो पुन्हा सांगती सर्व त्याला परी. पाठीव कोठे करूचा करीला, न जावो शिवाजी बलिष्ठावरी. पाठीव कोठे करूचा करीला, न जावो शिवाजी बलिष्ठावरी. काबूल खो कंद किंवा बुखारा, खिवा खान तेथील जिंकू बळे. काबूल खो कंद किंवा बुखारा, खिवा खान तेथील जिंकू बळे. रूमावरी धूम ठोकोनी आम्ही लढायास आता अहो आगळे. रूमावरी धूम ठोकोनी आम्ही लढायास आता अहो. औरंगशाह महानिग्रही तो पुन्हा सांगती खान त्याला बरी. औरंगशाह महानिग्रही तो पुन्हा सांगती खान त्याला बरी. मागून भिक्षा भरू पोट आम्ही, न जाऊ शिवाजी बलिष्ठावरी. मागून भिक्षा भरू पोट आम्ही, न जाऊ शिवाजी बलिष्ठावरी. जाऊ मला या पतीला हराया, सभे. याला काव्य म्हणतात. पण जेव्हा भूषणाने सुद्धा औरंगजेबाच्या रोषाला न बळी पडता निघून जायचा बेत केला होता, शिवाजी राजाकडे मी पण जातो म्हणा, तेव्हा औरंगजेब बादशाह सहज विचारायचा, अरे भूषणा, माझा दरबार सोडून जाशील कुठे? कारण एका बाजूला काबूलचं टोक, दुसऱ्या बाजूला कलकत्त्याचं टोक आणि तिसऱ्या बाजूला कर्नाटकाचं टोक, इतकं मोठं साम्राज्य माझं उभं आहे, मला सोडून जाशील कुठे? तेव्हा भूषणाने सुद्धा उपमा दिली आहे, ती फार सुंदर दिली आहे. भुंगा हा कुठल्याही झाडावर बसू शकतो किंवा कुठलंही लाकूड पोखरू शकतो, पण त्याला चाफ्याचा वास सहन नाही करता येत.
तो भोंगा चाफ्याच्या झाडावर जात नाही, चाफ्याच्या वाटेला जात नाही. ती उपमा भूषणाने शिवाजी राजासाठी दिली आहे. आणि तो औरंगजेबाला तेव्हा सांगत होता, औरंग हा भृंग, म्हणजे औरंगजेबा भुंगा आहे. औरंग हा भृंग सर्वत्र बैसे, पण बसे ना जिजापुत्र चाफ्यावरी. जिजाबाईंचा पुत्र जो भारतामध्ये शिवाजी नावाचा आहे, ते चाफ्याचं झाड आहे रे बाळा. तुला नाही इथे बसता येण्याचं सगळं, बाकी ठिकाणी बस कुठं जमेल तिकडे. आणि शेवटी कोणीच तयार नाही म्हणून आपल्या मामालाच तयार करावा लागला. मामा काय कामाचा. आणि त्यावेळेला अनायासे शाहिस्ते खान इकडंच होता महाराष्ट्रामध्ये. मामासाहेबांना आज्ञा सुटली, शिवाजीराजावर छळ करून जायचं आहे. मामासाहेबांनी चौकशी केली, शिवाजीचे एकूण सगळे म्हणून सैन्य किती आहे? 15,000. हो का, तुम्हाला किती पाठवू? त्यांनी आकडा पाठवला 77,000. यांची गणितच काहीतरी वेगळी आहेत. 77,000 फौज पाहिजे तुला, कोणासाठी 15,000 लढायला? मुझे लगता है कि मुझे लगेगा, मुझे लगता है कि मुझे इतनी आवश्यकता है. आणि मी आता महाराष्ट्रामध्ये जाणार, त्या हिंदवी स्वराज्यात जाणार, म्हणजे किती ओसाड मुलकामध्ये जाणार, ओल्ड ऑर्थोडॉक्स सगळा देश. मला कसं गुलाबांमध्ये राहायला आवडतं. मग एक 700 गुलाबाच्या कुंड्या पाठवा युद्धासाठी. म्हणजे मी जिथं राहीन तिथे वृंदावन गार्डन करून घेईन ना. आता औरंगजेबाला नाही पण म्हणता येईन, हे मामाला उगा डोक्यावर बसवलंय आपण. 100 उंट गुलाबाची झाडं वाहण्यासाठी. उंट हा महत्वाचा विषय नसतो, त्याच्या मागे त्याचा नोकर आला, त्याला सांभाळणारा आला, त्याला खाऊ घालणारा. एका उंटाबरोबर 4 माणसं येतात. इतकी माणसं फुकटची खाणारी तोंड वाढवतोय, तर दिल्ली पॅकेज म्हणून किती खायचं? की औरंगजेबाला तो प्रश्न नाही. ठीक आहे, माणसं पाठवतात, का वाटेल ते मागतोय. हा एक 400-500 तोफा. आता कशाला तुला 400-500 तोफा पाहिजे मामया? अरे ते राज्य केवढं आहे लेखा, 3 जिल्हे फक्त आहेत राज्याचे. मुझको लगता है पुढचं नको, एक जेवढे जमतील तेवढे 100 तरी तोफा पाठवाच. आता 100 तोफा म्हणजे प्रत्येक तोफेला किमान 4 बैल ओढणारे, त्या बैलांना सांभाळणारे दोघं, त्या तोफेच्या मागे दारू गोळ्याचे पेटारे घेऊन जाणारी 6 माणसं पर तोफ. एवढं सगळं तुला पाठवू. हो. आणि हे सगळं घेऊन तो स्वराज्यात जाणार. शिवाजी राजांचं काळीच काय चरकून जात असेल. आत्ता कुठे माझं स्वराज्य नावाचं पोर बाळसं धरतंय, तोवर त्याच्यावरती एवढ्या मोठ्या संख्येचा वजनाचा वरवंटा फिरतोय. एका क्षणात फौज फक्त 77,000, त्याच्यावर असणारी जनावरं, त्याच्याबरोबर असणारे नोकर चाकर, त्याच्याबरोबर असणारे बाकी सगळे बाजार बुणगे, हे बघता 1,00,000-1.5 लाख लोकांचा अचानक लोंढा आता राज्यात घुसणार. मामासाहेब काय डोक्याचे असतील कल्पना नाही, ते वाटेल ते करायला सुरुवात करणार. पण शाहिस्ते खानाचा विचार करू कसा, तोपर्यंत इकडं सिद्धी जौहर आणि सिद्धी मसूद हे दोघंही आपली 8,000 हापशांची फौज घेऊन आणि त्याच्या बरोबरीने विजापूरकरांची 35,000 फौज घेऊन विजापुरातनं सुटले. 15,000 फौजेच्या स्वराज्यासाठी विजापूरकडनं येणारी 40-42,000 फौज आणि दिल्लीकडनं आता स्वराज्यात आलेली 1.5 लाख फौज. एखादा मनुष्य ही सगळी संख्या ऐकूनच बंद पडला असता. आणि अशा वेळेला राजे पन्हाळगडावर आहेत. सगळ्यांनाच कविता पाठ आहेत आता माझ्या, म्हणून जरा चाली बदलतो, शब्द तेच असले तरी.
सिद्धी फाजल आले हो सिद्धी फाजल आले ओ सिद्धी फाजल आले पडला अडकून वाघ दख्खनचा सिद्धी फाजल आले हो सिद्धी फाजल आले सिद्धी फाजल आले सिद्धी फाजल आले पडला अडकून वाघ दख्खनचा आणि गिरिदुर्ग तो पन्हाळा गिरिदुर्ग तो पन्हाळा ठरला आधार भूतलावरचा सिद्धी फाजल आले सिद्धी फाजल आले सिद्धी फाजल सगळेच्या सगळे मराठी सरदार मागे लागले होते की शिवाजी राजे तुम्ही पन्हाळ्याला थांबू नका राजगडाकडे जा पण राजांच्या मनाची मोठेपणाची उंची पहा शिवाजी राजे म्हणाले नको रे बाबा कारण माझ्यावर रोग धरून शत्रू येतोय मी जिथे जाईन तिथे शत्रू येणार आहे पन्हाळा आता स्वराज्याच्या सीमेवर आहे मी सीमेवर थांबलो तर मला पकडण्यासाठी शत्रू सीमा प्रांतातच तिथे काय तो वेढा घालून घुसेल पण मी आतमध्ये घुसलो तर या स्वराज्यामध्ये शत्रू आपण होऊन मुसंडी मारायला मी आमंत्रण केल्यासारखं होईल हा वेडेपणा आपल्याला नाही करायचा पन्हाळ्याला सगळ्या बाजूने 40,000 माणसांचा असा खट्ट पहारा लावला खालनं तोफा धडकवायला सिद्धी जौहरने सुरुवात केली पण लक्षात आलं ह्यातल्या कुठल्याच तोफेची ताकद अशी नाही की जी पन्हाळ्याच्या दारावर पडेल गोळा त्यातल्या कुठल्याच तोफेची ताकद ही नाही की जी पन्हाळ्याच्या तटबंदीवर पडेल अशा मोठ्या तोफा कुठे मिळतात कोणीतरी त्याला पत्ता सांगितला राजापूरचा हेनरी शिंदरी ताबडतोब कोल्हापुरातनं माणूस उठला तो राजापुरात मिस्टर हेनरी हा लांब पल्ल्याच्या तोफा तुमच्याकडेच आहेत दारुगोळा तुमच्याकडेच आहे यास शिवाजी राजाच्या विरोधामध्ये युद्ध चालू आहे देता हा हा उजे शिवाजी राजांनी आक्षेप घेतला छर कुठून आक्षेप घेणार आहे तो 15,000ची फक्त फौज असलेला शिवाजी राजा एका बाजूने 40,000 फौजेने वेढला आहे आणि दुसऱ्या बाजूला तिथून तो चुकून माकून सुटलाच तर मुघलांची 1,00,000ची फौज त्याच्यावरती स्वराज्यात येऊन बसली आहे शिवाजी वाचणारच आहे कुठे जो मरणारच आहे त्याचा विचार कशाला करता तुम्ही विजापूरकरांचं जर हित पाहिलं तर राजापूर पासून समुद्र किनाऱ्यावर विजापूरकरांच्या मुलखातले भूखंड आम्रखंड श्रीखंड भूखंड मिळतील ना तुम्हाला म्हणजे असं काय करता व्यापाराच्या दृष्टीनं माणसांनी कशी व्यापारी दृष्टी ठेवावी राजांना याच गोष्टीचा संताप आला की एक वेळ हेनरीनं तोफा पाठवल्या असत्या तरी चालला असतं कारण तो खरेदी विक्रीचा विषय होता पण हेनरी नपठ्यानं इंग्लंड देशाचं स्वतःच्या धर्माचं लाल भडक असं युनियन जॅक नावाचा झेंडा फडकवत 40 इंग्रजांसमवेत तोफा पाठवल्या बाकी मग रविवारची प्रार्थना चालूच आहे येशू म्हणतो की लोकांची वचनं पाळावीत शेजाऱ्यावर प्रेम करावे हे प्रेम शेजाऱ्यावरच शिवाजी राजांनी पन्हाळगडावरनं जेव्हा पाहिलं की लांब पल्ल्याची तोफ स्वतः हेनरीची माणसं हॅटा घातलेली दुर्बीण लावून बरोबर चिन्ह बघून त्या ठिकाणी मारगिरी करतायत अरे 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 राजापूरला गेलो तेव्हा उगाच या गोऱ्याला सोडला ही माणसं तह इतक्या लवकर विसरतील कल्पनाच नव्हती अर्थात चोरांवर विश्वास दाखवला आपली चूक पण जवळजवळ 4 महिन्याचा कालखंड पन्हाळ्यावर अडकून राहावं लागलं हो पण या 4 महिन्यामध्ये शाहिस्ते खान महाराज
त्यांची एकूणच सैन्याची गती दिवसाला 2 कोस, या स्पीडनं ते दौडत होते. दिवसाला 2 कोस या स्पीडनं सेना दौडत होती. का ते तोफांचं लटांबर, त्याच्या मागं हत्तींचं लटांबर, त्याच्या मागं ते आधी गुलाबाची बाग, ते उंटांचं लटांबर. बरं नुसतं ते नाही, त्याच्याबरोबर त्यांनी बाकी जनांना पण मागवला होता. बरं नुसता जनांना नाही, काही नाचणाऱ्या पण पाहिजेत. झुमका गिरारे वगैरे प्रोग्राम व्हायचे आहेत आपल्याकडे सेनेमध्ये. झुमका गिरारे पासून ते अगदी सगळं हे पाहिजे. मग त्यासाठी आवश्यक असणारे वादक, त्यासाठी आवश्यक असणारे मेकअप मन्स, मग त्यासाठी आवश्यक असणारे ड्रेपरी मन्स, आणि मग ते स्टेज वगैरे छान तयार करणारे सगळे नेपथ्य. आहे कशाला तुम्ही नेताय? युद्ध आहे. स्वारीसाठी हे आवश्यक आहे. नाचणाऱ्या 50 बायका ह्याच्याबरोबर 40-50 बायका. अहो सेना 1.5 लाख आहे, 1-2 बायका आणून चालतील कशा मला नाचणाऱ्या? करमणूक सगळ्यांनाच पाहिजे. कडई फ झालं ते. बरं अशा बायकांवर देखरेख ठेवायला एक विशिष्ट जमातीचीच लोक ठेवायला लागतात. जो पुरुष असतो पण तिच्याशी व्यवहार करू शकत नाही असा. या स्त्रियांच्या सगळ्यांच्या रक्षणासाठी त्याला खोजे नावाची एक वेगळं प्रकार म्हणतात. तशी माणसं असतात, ती पैलवान असतात, ताकदवान असतात, ते पुरुष असतात पण त्यांच्याशी संबंध ठेवू शकणार नाहीत, इतकं सेफ गाईड करून ठेवतात ते जनान्याला. मग ते सगळे ह्यांच्या मागं वाढलेले काय दटिंगणपणा वेडेपणा चालला होता. आणि हे सगळं लटांबर घेऊन एका बाजूला शाहिस्तेखान पुण्यामध्ये शिरला. आणि त्याची इच्छा तीच होती, जिथे शिवाजीराजे राहतात तिथे मी राहणार. आता अनेक लोकांचा गैरसमज असा झालाय की आता जो शनिवारवाडा दिसतो तोच लाल महाल असावा. त्याने त्याच्यावर एक पाटी लावली होती, हाच खरा लाल महाल आहे म्हणले. मग कशावरनं? अहो शाहिस्तेखान जिथं 1,00,000 माणसं घेऊन उतरला तो एवढा मोठा असलाच पाहिजे. अहो पण 1,00,000 माणसं सगळी वाड्यातच ठेवली होती, कोणी गाढवाने सांगितलं आपल्याला? लाखाचा बाहेर पहारा होता, तो महाल फक्त शाहिस्तेखानाने स्वतःपुरता ठेवला होता. बरं संपूर्ण शनिवारवाड्याचं बांधकाम हे शाहू महाराज तिथे पुण्यामध्ये साताऱ्यात उपस्थित असताना झालेलं आहे. त्यामुळे शाहू महाराज स्वतः म्हणजे संभाजीराजांचे वंशज स्वतः आणि शिवाजीराजांचे नातू ते स्वतः असताना त्यांचाच लाल महालाची जागा भूखंड म्हणून पेशवे शनिवारवाडा बांधताय, ते कधीतरी शक्य आहे का? पण जसं वाकडं तिकडे बोलणाऱ्याचा बुद्धीशी काही संबंध ठेवायचा नसतो, तसं काहीही बोलायचं, काहीतरी आपलं पागल माणसासारखं बोलत बसायचं. म्हणजे हाच आता लाल महाल, हा कुठला लाल महाल? 50 बकरींमध्ये उल्लेख आहे, कसबा गणपतीच्या भिंतीला भिंत लावून मुद्दाम गणेशाचा आशीर्वाद पाठीशी राहावा अशा महालाचं बांधकाम केल्याचं वर्णन असताना एक अख्खा गणपती बसून चौक सोडून कशाला कोण लाल महाल बांधायला बसलेला आहे? तिथे कसबी वसाहत उभी केली. जाऊ दे, सगळा अभ्यास करणाऱ्यांसाठी आपले उगाच डोंट वेस्ट टाइम. 4 महिने झाले तरी पाय मागे घेईना वैरी. काय करावं या माणसाचं, काय करावं या माणसाचं? अशा वेळेला शिवरायांचे गुप्तहेर जे विविध पद्धतीनं फिरत होते, त्यातल्या एका गुप्तहेरांनी पन्हाळ्यापर्यंत येऊन वार्ता सांगितली, राजे काळजी करू नका, विशाळगडाकडे जाणारी जी वाट आहे ती अत्यंत निमुळती आहे. इथून 20 कोसावर फक्त विशाळगड आहे, आपल्याला सहज तो गाठता येईल. आणि त्याचा जो उतार आहे ती इतकी निमुळती वाट आहे की तिथनं कोणी यायची शक्यताच नाही. त्यामुळं पहारे फार कमी आहेत, पहारेकरीही फार कमी आहेत. मात्र दिवस नक्की करा. पावसाळी दिवस असल्यामुळे दिवस नक्की केला होता पौर्णिमेचा, कारण चंद्राचा कुठेतरी आपल्याला जास्त लाभ मिळेल, प्रकाशाचा लाभ मिळेल. ज्याला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो, गुरुपौर्णिमा म्हणतो, आषाढ पौर्णिमा म्हणतो, या पौर्णिमेच्या दिवसाचा मुहूर्त होता, इथून निघायचं. पण दुर्दैव असं उभं राहिलं की तेव्हाच एवढी नभांची दाटी झाली आणि रिमझिम पाऊस आला की तिथे चंद्राचा उपयोग होणार नव्हता. पण तरी सुद्धा 40,000चा गोट फोडून आपल्याला पलीकडे जायचं, विशाळगडापर्यंत दौडायचं. या गोंधळामध्ये सिद्धी जौहरचेही गुप्तहेर बाजूने फिरत असतील.
जर विशाळगडाला पोचायच्या आज सिद्धीकडे बातमी पोचली तर नेहमी सातत्याने प्लॅनिंग करताना असं नाही झालं तर काय करायचं हे ठरवायचं आधी. असं होणारच आहे हो. सॉरी, तुम्ही प्लॅनिंगच्या सवयीला बसू नका. शिवरायांची सभा ही सातत्याने प्रतिकूलच होईल असं धरून चालणारी असते. इथं कळलं तर काय करायचं? मार्ग एकच, आपण विशाळगडाला पोचेपर्यंत सिद्धी जौहरशी बोलणी करण्यासाठी एक दुसरा शिवाजी पाठवायचा. ही युक्ती चांगली आहे. दुसरा शिवाजी राजा म्हणजे गडकरी किल्लेदार होते ते म्हणाले, अहो राजे, तसंही पाहता सिद्धी जौहरच्या सैन्यातल्या कोणी खरा शिवाजी राजा बघितलाय? शिवाजी राजे म्हणून आताही कोणी पाठवलं तरी ते होच म्हणणार आहेत. पण साधारणतः एकच मनुष्य शिवाजी राजाला पाहिलेला आहे, तो म्हणजे अफजल खानाचा मुलगा फाजल खान. त्याला तुमच्याबद्दल बरीचशी माहिती आहे. त्या वर्णनाशी जुळणारा कोणी असला तरी आपल्याला पुरणार आहे. या ठिकाणी कोण 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 विचार करता करता शिवा काशीद नावाचा न्हावी तो लेखाचा उडी मारून आला. काय गोड वर्णन आहे त्याचं. त्याची तब्येत तेवढी नव्हती. आम्हाला पाठवा की. शिव्या तू? आता तब्येत नाही माझी, पण आतमध्ये 2 अंगरखे घालून वर्ण तिसरा घालतो मी, दिसेल की माझी तब्येत. आमचं नाव पण तुमच्यासारखंच आहे, शिवा. आता मोठी माणसं होतात तशी फॅशन होतीच, त्यामुळे मी पण थोडी दाढी वाढवलेली आहे. ते फाजल खानाला माहिती आहे शिवाजी राजाला दाढी होती, मला पण थोडीशी दाढी आहे. जमते की जायला. शिव्या पण एक पथ्य पाळायचं तिथं गेल्यावर. काय? काहीही बोलायचं नाही. का? का काय? फाजल खानाला तेही माहिती की शिवाजी राजा फार धोरणी बोलतो, किंबहुना तो बोलतच नाही. एकमेकांचा अंदाज घेऊन एक शब्द टाकायचा असल्यामुळे बहुतांशी बोलणं वकिलांकडनं होत असतं. अगदीच शेवटचा निर्णय झाला तर तुला गप्पा मारायची सवय आहे. काय कुठं असतात काका, इथून सुरू करशील. कधी त्याची व्यावसायिक सवय आहे रोजची. तो साबण लावण्याआधी पहिल्या 42 पिढ्या त्याची चौकशा करून घेतो. कुठं असतात काका? मालीकडं काय करतात? हेच करतात का? मग तेही नवीच आहे तरी असं काय करतो भाड्या. पण काही का असे ना, आपल्याला गप्पा मारायची एक विशिष्ट सवय आहे. अजिबात बोलायचं नाही. जमेल ना? जमतंय. आणि शिवाजी राजांनी त्याला आधी 2 अंगरखे चढवावे, त्याच्यावरती 3रा अंगरखा चला सांग जरीचा चढवला. मोत्याची माळ घातली गळ्यात. देवीच्या भक्तीची कवड्यांची माळ पण शिवरायांच्या गळ्यात असे, ती पण त्याच्या गळ्यात घातली. कानातले कुंडल काढले, त्याच्या कानाला लावले. मग मात्र शिवरायांचा बांध फुटला. ढसढसा रडायला लागले, ढसढसा रडायला लागले. रडायला लागले म्हटलं की म्युझिक सुरू. सहज मुखातनं शब्द गेले, शिव्या, अरे लेका, माझ्या ऐवजी फक्त तू मरणार. पण ज्या क्षणाला सिद्धीला कळेल की हा खोटा शिवाजी आहे, त्या क्षणी तुला फाडून मारल्याशिवाय सिद्धी जौहर नाही राहायचा. पण माझ्यावरचं मरण तू स्वतःवर घेतोयस, आणि त्यासाठी मी तुला नटवतोय. किती दुष्टपणा रे. तुला कुंडल घालतोय, तुला माळा घालतोय का, तर माझ्याऐवजी तू मरायचा. किती दुष्टपणा होतो ना रे शिवा. शिव्या हव्याने हात पकडावेत आणि सांगावं, राजे आता मन नका बदलू, मन नका बदलू. का? अहो, मेल्या माणसासाठी श्रद्धांजलीच्या सभा घेऊन रडणारे लई बघितलेत, पण जित्या लोकांसाठी खरा रडणारा राजा किती वर्षांनी महाराष्ट्राला मिळाला. राजा, राजा, तुझ्या डोळ्यातल्या एकेका थेंबासाठी एक एकदा मरायला माणसं तयार होतील. काळजी नको करू,
किती वर्षांनी आम्हाला आमचा राजा मिळाला आहे. आता मन नको बोलू. अरे लेका, मरणाचं भय आहे कोणाला? तुला सांगायला आलो तेव्हा बायकोलाच सांगून आलो, उद्या काही येत नाही घरी, उद्या काही येत नाही घरी. अरे का शिवे असं करतोयस? का म्हणजे कोणी कोणी सैनिक पराक्रम गाजवत्यात, सरदार पराक्रम गाजवत्यात, मग त्यांच्या बायका त्यांना वळतात. आम्हाला नुसतंच बघायला लागतं, आम्हाला काहीच करता नाही येत. आणि आम्हालाही जमतो की पराक्रम. हा, शिवरायाच्या चरित्रामध्ये काय फक्त मराठी लोकांनीच नाही पराक्रम केलेला, लोकांना कळू दे की न्हाव्यांनी पण पराक्रम केलाय, कोळ्यांनी पण पराक्रम केलाय, धनगरांनी पण पराक्रम केलाय, सगळ्यांनी पराक्रम केला. तेव्हा राजाचं राज्य उभं राहिलं. कोणा एकाचा पराक्रम नाही रे तिथं बाबा. या सगळ्या लोकांना एकत्र मिळून नाव आहे मराठ्यांचं राज्य, म्हणजे महाराष्ट्राचं राज्य. आणि राजा एक सांगू हसायचं नाही राजा. एक महत्वाचं असं, लेका मी असाच जगलो ना असाच मेलो तर माणसं म्हणतील एक न्हावी होता मेला. पण मी तसा जर मेलो तर माणसं म्हणतील न्हावी होता पण राजा होऊन मेला. लेकाचा राजा म्हणून मेला. हा, एवढी कीर्ती मला मिळणार म्हणल्यावर असं काय येड्यासारखं करतो बाबा. नक्की मी जाणार. दुसरा शिवाजी ठरला. सिद्धी जव्हरकडे निरोप पाठवला. सिद्धी जव्हरकडे निरोप असा पाठवला की शिवाजी राजे तह करण्यासाठी आपल्याला बोलवतायत. सिद्धीचा चेहरा बघण्यासारखा होता. पन्हाळ्यावर बोलवतायत. आम्ही येणं शक्यच नाही, कारण एकट्याला बोलवल्यावर ते काय करतात ते आम्हाला कळलेलं आहे. सिद्धी काहीही झालं तरी पन्हाळ्यातला दगड सुद्धा चढणार नाही. अर्थात आम्हाला माहितीच आहे ह्याच तिकिटावर ह्योच खेळ कसा चालेल परत. आता खेळ बदलणार ना. तुम्ही नाही यायचं, आम्ही यायचं. पण राजांचा अर्ज असा आहे की काही किल्ले तुम्ही घ्या, काही किल्ले आम्हाला राहू द्या. नाही, ये नहीं हो सकता. साधारण अमरीशपुरीचा आवाज पाहिजे त्यासाठी. ये नहीं हो सकता. सगळे किल्ले घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. असं काय करताय? नंतर परत प्रमोशनसाठी काही पाहिजे ना, तर थोडे किल्ले घेतल्यावर आणखीन एक प्रमोशन घ्या. पाळकीच्या किल्ल्यासाठी नंतर या, परत पुढच्या पंचवार्षिक या. पुढच्या ह्याच्यात काम पाहिजे ना आपल्याला. असं काय करायचं तुम्ही सगळे किल्ले एकदम. आता असं करा, तुमच्या लोकांबरोबर तुम्ही जरा आज रात्री विचार करा. उद्या राजेच येतील, मग त्यांच्याशी बोला. असं सांगून गुप्तहेरवर निघून गेला किल्ल्यावर. बस राजांचा डाव असा अचूक पडला होता. सगळ्या 40,000 फौजेत बातमी पोचली. शिवाजी राजांचा माणूस येऊन भेटून गेला आणि उद्या अखेरचा तह करण्यासाठी राजे इथं येत आहेत. दारूच्या बाटलीपेक्षा जबरदस्त प्रभाव होता या एका वाक्याचा. त्यामुळे 40,000 फौजेच्या डोक्यावर झालेला परिणाम, अब क्यों लढे, अब क्यों होंगा मैं खडे. सगळ्यांनी राखीव ठेवलेल्या बाटल्या उघडल्या. म्हणजे विजयाचा उत्सव झाल्यानंतर ज्या फोडायच्या होत्या आता झालाच. उद्या तर राजा आपल्याकडे येणार म्हटल्यावर चला 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 हम घरे चलेंगे. जेवढी म्हणून छान छान पिता येईल. कुठे ह्याचा कार्यक्रम चाललाय, कुठे नाच गाण्याचा कार्यक्रम चाललाय, असं सगळं प्रकरण भिनलं. शिवाजी राजांची स्वारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला पालखी घेऊन खाली उतरायला निघाली. 40,000 गोट त्या गोटा मधुनी जाणे. 40,000 गोट त्या गोटा मधुनी जाणे. ही गोष्ट नव्हे सामान्य, तळहातावर शिर घेणे. ही गोष्ट नव्हे सामान्य, तळहातावर शिर घेणे. शौर्याच्या शिखरावरती धैर्याचे चढले लेणे. शौर्याच्या शिखरावरती धैर्याचे चढले लेणे. त्या अंधाऱ्या रात्रीत
त्या अंधाऱ्या रात्रीत हो, त्या अंधाऱ्या रात्रीत परवलीची खूण करीत शिव पथक निघे चौकीत प्रभू सन्निध होता बाजी पावन खिंडीचा गाजी शिव सन्निध होता बाजी पावन खिंडीचा गाजी शिव सन्निध होता. वय वर्ष 55च्या घरात असलेले बाजी प्रभू देशपांडे शिवरायांच्या मित्रांना वयाचं बंधन नव्हतं. 50च्या घरातलं वय बराच मोठा बारदाना घरातला. भरभक्कम अंगरख्याच्या खाली दिसणारी भरभक्कम छाती, त्याच्यामध्ये असणार भरभक्कम हृदय, समशरीमध्ये म्यान असलेली तलवार आणि त्या तलवारीमध्ये असलेलं राजांवरचे इमान. बाजी प्रभूंना हाताशी घेऊन शिवाजी राजे फक्त इतकंच म्हणाले, गडावरती एकूण सारे म्हणून 6000ची फौज आहे, बाकी 5500 गड लढवा, आम्ही फक्त 600 माणसं घेऊन निघतो. राजे वेडे का खोळे, 600 माणसं पुरे आहेत. 600 माणसांना घेऊन कसा बसा गड उतरला. समोर छावणीचं चित्र जे होतं ते पुरेस आवश्यक होतं. बरेचसे लोक पहाऱ्यावर उभेही नव्हते. आता आपापल्या तंबूमध्ये बरेचशांची झोपा काढणं चाललं होतं. त्या पहाऱ्याचा जेवढा पल्ला होता तेवढा सुटून पालखीवाले 600 माणसं बाहेर गेली तेव्हा आनंदाची झुळूक अंगावरती झळकून गेली. पण दुर्दैवाने किल्ल्याचा भाग संपला, म्हणजे मुरबाड खडकाचा भाग संपला. आता मातीचा भाग सुरू झाला होता. रस्ता त्याच्यात पाऊस पडल्याने चिखल झाला होता. भुयांचे पाय सुद्धा चबाक 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 रबाक 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 असे आवाज करत होते. जीवाच्या आकांताने माणसं चालली होती. एवढ्यात अंधारात काहीतरी डोळे चमकले. एक घोडा समोरनं निघून गेला. अब कोई खैर नाही. बहुतेक बातमी पोचली. त्या गुप्तहेराने सिद्धी जौहरला सांगितलं, जो वाट बघत होता आता शिवाजी राजा येतो त्याची, गजापूर की तरफ कोई भागे जा रहे हैं. त्याच्या कानावर विश्वास बसेना. सिद्धी जौहरचा जावई त्याच्या सैन्यात होता, सिद्धी मसूद. मसूद पीछा करो, देखो तो वहां क्या हो रहा है. लगता है शिवाजी राजा भागा जा रहा है. सिद्धी मसूद जमेल तेवढी फौज घेऊन वेड्यासारखा पळत सुटला 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 गजापूरच्या दिशेनं. आणि खदखदा हसायला लागला. क्या पागल आदमी है. कारण एक पालखी आणि फक्त 50 माणसं चालली होती. मसूदने वेढा घातला आणि त्या समोरच्या पालखीवाल्याला विचारलं, कोण है अंदर. त्या पालखीवाल्याने सांगितलं, शिवाजी महाराज. आणि जी आनंदाची आरोळी उठली. जिंकली. अरे ज्या शिवाजी राजाला हे घाबरतात, ज्या शिवाजी राजाला ते घाबरतात, 50 माणसं घेऊन मूर्ख पळत होतात. सापडला आमच्या ताब्यात. शिंग, तुतार्या, करणे वगैरे ऐकू येण्यासारखं जे जे आहे ते वाजायला लागलं. आणि सगळ्या छावणीत जल्लोष. राजा पकडला. छोट्या 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 पाण्याच्या धारा चालू असताना सिद्धी वाट पाहत होता. मसूद राजांना घेऊन आला. आणि सगळ्यांचाच ब्रह्मनिरास. खोटा राजा होता ना तो आलेला. 50 माणसं घेऊन शिवाजी राजांची पालखी तिथे आणली. त्र्यंबक भास्कर म्हणून समोर किल्लेदार उभे होते. त्याला सिद्धी जौहर म्हणतो, क्यों भागे जा रहे थे. करत होतो प्रयत्न. उतरा खाली. तो शिवा न्हावी शिवाजी राजांच्या वेशातला. तो बिचारा आधीच इतका कावरा बावरा झाला होता. आता मंत्री सांगतील तसं वागायचं. बसा म्हटल्यावर बसायला सुरुवात केली. त्यांना बसायला सांगायचं. एटिकेट्स. पटकन बसायचं नाही आपण. शिवाजी राजा एक अक्षर बोले ना त्यांच्यातला. किल्लेदारच बोलत राहिले. आम्हाला कल्पना होतीच की आपल्या तावडीतून सुटून जाणं काही सोपं नाही, पण काय शेवटी प्रयत्न करायला पाहिजे म्हणून. तसं आम्ही कोणते किल्ले तुम्हाला द्यायचे यादी आणलीच आहे. ते आता इथपासून किती कोसावर, म्हणजे अलीकडे ते किलोमीटर वगैरे होते, ते आपल्याला साधारणतः ते चर्चेतनं ठरवायला लागेल. डोंबल चर्चा,
किल्ल्यांची यादी डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचा नकाशा दाखवून हे किलोमीटर मोजतायत की हे सैन्य म्हणजे किती जणांना लोहगडला पाचवायला लागेल, मग किती जणांना ह्या तुंगकडे पाठवा. मग बोलाचीच कडीन बोलाचा भात, कोणाशीच काही संबंध चाललेला नव्हता. शिवा थोड्या वेळाने कंटाळले, काय महत्वाचं काम आहे. राजे विशाळगडाला पोचेपर्यंत वेळ काढायचा होता हा, पण एका दमात सगळं संपवायचं नव्हतं. एकेका किल्ल्याची माहिती सांगतो. पन्हाळा आमच्यासाठीच राहू द्या, कारण पन्हाळा हा खूप मोठा नाही रे. अहो ठीक आहे, आपण नंतर बोलूया याच्यावरती, पाहिजे तर एकदम रागवू नका तुम्ही, वगैरे 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 सगळी थापेबाजी चाललेली असताना अचानक दुसरा घोडेस्वार, ते घोडेस्वार जो उतरला, धावत धावत आत आला, सिद्धीच्या कानाला लागला. सिद्धि जर मैं पागल है क्या बे? शिवाजी राजा कहाँ भाग सकता है? ये देख शिवाजी राजा मेरे सामने बैठे हैं. ये शिवाजी राजा नहीं हो सकते. शिवाजी राजा गजापुर खिंड की तरफ चला गया है. शिवाजी राजा को कौन पहचानता है? फाजल खां को बुलाओ. फाजल खान आला. फाजल खानाला एकच त्यातली गोष्ट माहीत होती की या सगळ्या अफजल खान शिवाजीराजांच्या भेटीत अफजल खानानं शिवाजीराजांच्या डोक्यावर एक तलवारीचा फटका मारलाय. ती जखमेची खूण ही शिवाजीराजांची ओळख होती. जी घटना फक्त फाजलला माहिती आहे. फाजल त्या ठिकाणी आला आणि त्याने जेरेटोप थोडा हलवला. जौहर, मुझे नहीं लगता ये शिवाजी राजा है. हमको फसाया है, गनीम ने हमको फसाया है. सिद्धी जौहरने जी सपदिशी शमशेर काढली, समोर त्या शिव्या नाव्याच्या छातीला लावली. अबे कोण आहे तो? आता मात्र बोलायचं नाही, हा विषय मागे पडला. ह्या वेळेला जर बोललं नाही तर जगात काही उपयोग आहे का? जगात काय तसा जो ताठ उभा राहिला, नागाचा फणा काढल्यासारखा. बोल, कोण आहे तू? तुला कोण वाटतंय? शिवाजी नाही आहे. आमचा शिवाजी राजा तुझ्यासारख्या मच्छराच्या हातात पडायला बसलाय काय? तो पोचला तिकडं आता. इसका अंजाम जानते हो? अरे मेलं कोंबडं कुठं आगीला घाबरते. आलो तेव्हाच बायकोचं कुकू पुसून आलो होतो. तू काय भीती दाखवतो मला? स्वतःचा झालेला हा मनोभंग सिद्धीला सहन नाही झाला. साप दिशेची शमशेर आतमध्ये खुपसली. पोटातनं खुपसलेली तलवार पाठीतनं बाहेर आली. ते परत काढायलाही सिद्धी थांबला नाही, तसाच बाहेर पळत सुटला. मसूदला बोलवला. इथे फक्त निम्मी फौज 15-20 हजाराची राहील. बाकी 20,000 फौज घेऊन शिवाजीला गाठा असेल तिथे चिंध्या करून आणा. मसूद सुटला. त्र्यंबक पंत म्हणले, शिव्या जाऊया किल्ल्यावर. आता जाता नाही येणार किल्लेदार. तुम्ही पळा लवकर किल्ल्याकडे. या गोंधळाचा फायदा घेऊन लवकर पळा. किल्ला लढवायचा आहे तुम्हाला. शिवाजी राजा नसला की युद्ध थांबतं, असा प्रघात नाही पडला पाहिजे. राजा पन्हाळ्यात नसला तरी सुद्धा युद्ध चालूच राहिलं पाहिजे. तुम्ही किल्ल्यावर जायचं, लवकर निघायचं. मात्र नंतर राजे भेटतील आमच्याला कधीतरी. राजाला निरोप सांगा. राजाला फक्त एक निरोप सांगा म्हणावं, ज्या विश्वासानं शिव्याला पाठवलास तो विश्वास मी पुरा केला. मी राजासारखा मेलो, मी घाबरून नाही मेलो. मी छातीवर वार घेतला, मी पाठीवर वार नाही घेतला. सिद्धी समोर नाही घाबरलो. अरे शिवाजी राजाच्या नावाची शक्ती आहे, शिवाजी राजाच्या वेशाची शक्ती आहे. आजही पन्हाळ्याच्या पायथ्याशी आहे ती समाधी, शिवा काशीची समाधी. कधी सहलीला गेला तर जरूर समाधीला भेट द्या. आयुष्यामध्ये हा मनुष्य कधी तलवार जंग होऊन युद्धात नाही उतरला, पण कसाही युद्धाचा सराव नसतानाही एखाद्या उच्च ध्येयासाठी मन प्रेरित झालं तर कोणत्या धाडसापर्यंत सामान्य माणूस जाऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण शिवा काशीतने आमच्या समोर घालून दिलं. स्वतःला सामान्य मानणं हा वेडेपणा आहे. मी काय राजासाठी करू शकतो? सिद्धीच्या वर समोर मृत्यू घेतला ना. आणि जेव्हा 15-20 हजार घोडदळाच्या टापा उठल्या त्या क्षणी बाजीप्रभूंनी पण ओळखलं,
काही लोकांनी मला मुद्दाम नवीन माहिती सांगितली. ते म्हणले पन्हाळगड ते विशाळगड रस्त्यावर पावनखिंड नाहीच आहे. हो का, ठीक आहे. नवीन होती त्यावेळेला ती, पण नवीन नाही. असं तो रस्ता थोडा वाकडा करून असं केलं तर पावनखिंड लागते. ते पळून चालले होते. ते हायवेनं पळतील का? ते आडवाटेनंच पळायला जाणार ना. त्यांना काय लालदिव्याची गाडी नव्हती मिळाली पळून जायला, हायवेनं जायला. कोणी थोडी आडवाट करावीच लागणार, कारण मुळात घोडखिंडीची रचनाच अशी होती की खिंडीला आधी थोडं चढावं लागतं, परत खिंडीतून जाताना एका वेळेला 3 ते 4 माणूस जास्तीत जास्त जाऊ शकतो अशी रचना. इथून गेलं तरच मागचा शत्रू अडायची शक्यता जास्त. कोणाला सांगतोय आपण, कशाला सांगतोय आपण? बाजी प्रभू गजापूरच्या खिंडीपर्यंत जाऊन पोचले. मात्र स्वतः बाजी सांगतात, राजे मागणं घोडदळ उठलं, याचा अर्थ विशाळगडापर्यंत पोचायचा आपला बेत थोडा फसतोय असं दिसतंय. असं करा, 300 माणसं घेऊन असंच पुढे निघा, कारण विशाळगडला सुद्धा पायथ्याशी सूर्यरावाचा वेढा पडलाय. नावच किती सुंदर, एकाचं नाव चंद्रराव, एकाचं नाव सूर्यराव, सगळे चंद्रन सूर्य. पण राहू केतू सारखे आपल्यालाच ग्रासायला. तिथं जसवंतराव आणि सूर्यरावाचा वेढा आहे. वरच्या किल्लेदाराला बातमी गेलेली आहे, तुम्ही तिथं पोचला की किल्लेदाराची फौज आणि तुमची फौज एकत्र मिळून वेढा फोडून तुम्हाला आत नेता येईल. पण तोपर्यंत हितला माणूस तिथं जाणं परवडणार नाही. मग खिंडीच्या तोंडाशी आम्ही राहतो. राजे तुम्ही विशाळगडाला पोचून तुम्ही तिथं पोचल्याबद्दल 5 तोफाचे बार फक्त करायचे. या 5 तोफाच्या बारापर्यंत शत्रूला हिथून पुढं जाऊ देत नाही. आणि काळजी करू नका, हिथून तिकडेही जात नाही, मारायचोच नाही. मारायचोच नाही. म्हणजे टास्क पूर्ण होईपर्यंत जिवंत राहण्याचे सगळे सीन फक्त सिनेमातच असतात असं नाही. एखाद्या ध्येयासाठी माणसं अडकली की अशी असतात की मी मृत्यूला सुद्धा सांगू शकतो मला आता मरायचंय का नाही मरायचंय. या ताकदीनं बाजी प्रभू देशपांडे उभे राहिले. आपल्या सर्वांनाच ती रचना माहिती आहे काय केली. नवीन आहेत त्यांच्यासाठी फक्त आवृत्ती देतो. फक्त 300 माणसं हातात आहेत. उठलेली फौज किंबहुना 15,000च्या घरातली आहे. सिद्धी जव्हर तेवढा शहाणा आहे की त्याची कल्पना अशी, शिवाजी पळाला अशी आवई उठवून जर 40,000 फौज शिवाजी राजासाठीच पळवली तर पन्हाळ्यातनं पळायला आणखीन मोकळं होणार आहे. राजाची ती चालही असू शकते, तो पळाला हे खोटही असू शकतं. आता सिद्धी सगळ्या बाजूनी विचार करायला लागलाय. सिद्धी निम्मी फौज घेऊन जौहर तिकडे थांबलाय आणि मसूद ह्यांच्या अंगावर सुटला. अशा वेळेला सैनिकांना चिंता नसेल का पडली, जशी आपल्याला नेहमी असते. कोणत्याही सामाजिक कार्याला आपण बोलवलं, सुरुवात किती वेळ चालणार आहे हे, मध्ये चहा कॉफी स्नॅक्स, काही कमर्शियल ब्रेक, काहीच नाही मिळणार आहे का? म्हणजे तुमचं हार्डच आहे म्हणायचं हे सगळं टास्क जे काही आहे ते. लोक गिरीभ्रमणाला येताना हे प्रश्न विचारतात की आपल्याला ट्रेकिंगला जायचंय, पन्हाळा चढायचा आहे. हो का, मग मध्ये हॉल्ट्स कुठे घेणार ही पहिली चौकशी. मग आईस्क्रीमच्या ठिकाणी घेणार का भेळपुरी जिथे मिळते तिथली पाणीपुरी मला जाम आवडते. मेल्या पन्हाळ्यातलं ह्याला आवडतं काय तर पाणीपुरी. तिथे तुम्ही हॉल्ट घेणार आहात का? मुळामध्ये बाजी प्रभूंनी आपल्या 300 मावळ्यांना सांगितले, बाबा रे आपण अशा वेळेला युद्ध करतोय, कोणत्या वेळी, जेव्हा ते मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पळून दमलेले आहेत. पन्हाळगड ते गजापूरची खिंड पायानी पळत पळत राजांना उचलून आणण्याचे पालखीचे सगळे श्रम करून दमलेली माणसं उभी आहेत. आता मसूदचं घोडदळ येणार आहे, पायदळ येणार आहे, ते ताज्या दम्याचं येणार. मुळात आपण पहिली फळी 100ची उभी करा. या 100 माणसांना अचानक लोंढा आला की 10-10 लोक वेडे घालून युद्ध सुरू करतील. मागच्या लोकांनी पहिलं युद्ध दगड उधोंड्याचं. दगडांनी जेवढे स्वर्गाला पाठवता येतील तेवढे पाठवा. ज्यांना शक्य असेल त्यांनी तिरंदाजी करा. धनुष्यबाणाने जेवढे जमतील तेवढे जमवा.
बाकीच्या लोकांनी भाल्याच्या ठोक्यानी पोस्टाची सगळी पत्र अशी पार्सल एकाच्या एका मागं पाठवत सुटा. वेळच पडली तर खाली उतरायचं आणि युद्धाला उभं राहायचं. पहिली 100 माणसं युद्ध करतील. या फळीतनं वाचून सुद्धा पुढं कोणी आलं, पुढच्या 50 लोकांची फळी घ्या. खिंडीच्या तोंडाशी मात्र सगळ्यात उंचावर असतील ते बाजी असतील. बाजीने 2 माणसं शेजारी बसवून ठेवली होती. का तर 2 हातात दांडपट्टे फिरत असताना समजा चुकून समोरच्या माणसानं एखादा बाण सोडला आणि इथं घुसला तर हा बाण काढण्यासाठी मला हात थांबवायला नाही लागता कामा. मी हा हात फिरवत राहीन, खालच्या माणसांनी बाण काढून घ्यायचा आणि तिथं जखमीवर लेप टाकायचा आहे. माझं युद्ध थांबताय कामा नाही. 2 माणसं फक्त इथं थांबा. मला ही चकवा देऊन जर माणूस मागं गेला, मागं आणखीन 50 लोकांची फौज तयार राहील. 100, 50, 50 मी मध्ये आणि 100 राखीव तयार राहा. कारण पुढच्या फळीची किंवा दुसऱ्या फळीचा जर एखादा वीर मारता मारता पडला तर ती जागा रिकामी नाही होता कामा, तिथं खिंडार नाही मिळता कामा. ताबडतोब तिथं जाऊन दुसऱ्याने उभं राहायचं आहे. युद्ध किती वेळ चालेल कोणाच्या काकाला माहिती. मध्ये जेवायला वेळ मिळेल ना माहीत नाही. आपण 200 लोकांनी समजा तासभर युद्ध करून समोरचा 2000 गनीम मारला तर त्याच्या पुढचा 2000 गनीम जो येणार आहे तो ताज्या दाम्याचा. आणि आपण 1 तास युद्ध करून दमलेले. तिसऱ्या तासानंतर येणार आहेत ते पुन्हा ताजे तवाने येतील. आपण 3 तास तलवार फिरवून दमलेले. हे गणित कुठपर्यंत जायचंय माहीत नाही. पाणी द्यायला सुद्धा हे तर कोणी राहील का नाही आपल्याला माहीत नाही. चला 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 बाबांनो, दुसरीकडे आता बघायचं नाही. 300 माणसं घेऊन 15,000 रोखू शकतात का? गिनीज बुक मध्ये नाव टाकून द्या. आज गिनीज बुक मध्ये सुद्धा एवढी विषम लढाई कुठं लिहिलेली नाही. 300 माणसं घेऊन 15,000साठी माणूस उभा राहतो. आणि आता ज्यांना येत असेल त्यांनी म्हणा माझ्याबरोबर, पोवाडा पोवाडा सगळ्यांनाच पाठ आहे ह्या सगळ्याचा. बाजी दाखवत आहेत. अरे आले आले गनीम खिंडीत चौताळून आले, आले आले गनीम खिंडीत चौताळून आले. अन झाले झाले सज्ज मराठे सरसावून भाले. हाजे 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 दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला. अरे दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला. अन भिडला ओठी दंत मस्तकी खडग वक्षी भाला. हाजे जे हाजे जे तो हर हर एकची झाला वदती रे चलान म्लेंश हा हटलान. चला चढवा जोराचा हल्ला, निकराचा चालू द्या हल्ला, विजयाचा होऊ द्या हल्ला. अरे मारित हानित हटवित म्लेंछा खिंड पार केला. अरे मारित हानित हटवित म्लेंछा खिंड पार केला. अन चला घालू स्वातंत्र्य संगदी रिपुवली घाला. हाजे जे हाजे. जगाच्या इतिहासात आश्चर्य होतं महाराज. पहाटे 6ची झुंज दुपारी 2 पर्यंत बाजीने अविरत चालू ठेवलेली. सिद्धी मसूद मागणं चौकशी करतोय, हमारी सेना आगे क्यों नहीं जा रही है. त्याच्या दूतांनी सांगितलं हमारी सेना बहुत आगे जा रही है. ऐसी आगे नहीं जा रही है, ऐसी आगे जा रही है. ये कैसे हो सकता है. छावणीतनं दुर्बीण आणली. दुर्बिणीतून पाहिलं तर सकाळी 6 ते दुपारी 2 लढणारा बाजीप्रभूंचा देह एखाद्या लाल बुंद पळसाच्या झाडासारखा दिसत होता. जखम कुठे करायची राहिली अशी जागाच नव्हती. अंगातून मळभळा रक्त वाहत असताना मात्र चेंडू फळी खेळल्यासारखा 7 दिवशी एखादा पाणपट्ट्याचा फटका वेळावा. आणि त्या पट्ट्याच्या फटक्यामध्ये 3-4 लोकांना तरी लोळवलेलं सतत दिसावं. हा हाताचा दांडपट्टा. पुढची 100-50 माणसं लढताना दिसत आहेत. बंदूक वाला लाव, बंदूक वाला लाव. तिथून पन्हाळ्यापर्यंत माणसं धावत गेली. तिथून तो हेंद्र्याचा बंदूकवाला आणला, त्याला माचण करून दिलं. दुपारी 3च्या सुमारास बंदूक भरली पठ्यानी बाजीप्रभूच्या छातीचा बरोबर नेम धरला होता. आणि तिथून जी गोळी सोडली हरामखोरानं, ते गोळी सुसू आली, ही गोळी सुसू आली. आहा त्या काली वर्मिती घुसली, श्री बाजी विव्हळ पडला.
श्री बाजी विव्हळ पडला, मागुती काहीसा उठला, बेहोश वीर वर बदला, बेहोश वीर वर बदला. छातीमध्ये बंदुकीची गोळी असताना बाजी प्रभू विचारतात, तोफेचे बार झाले काय? नाही झाले बाजी. तोफेचे बार झाले? नाही झाले बाजी. अरे तोफा वाजत नाही तोवर बाजी प्रभू मरतो कसा? मरल कसा? अरे अरे तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, या तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. अंचला घाल स्वातंत्र्य संगती रिपुवरी घाला. जे जे छातीत गोळी लागल्याला बाजी प्रभू सुद्धा युद्धाला उभा आहे म्हणल्यावर बाकीच्यांच्या अंगातला शेव काय विचारावा? बाकीच्यांच्या अंगातला शेव काय विचारावा? बाज बाज बाज. कचरला मराठी भाला, बाजी तो आला तोलुनी धरलान. रणरंग पुन्हा ये साचा, रणरंग पुन्हा ये साचा. गरजती मराठी रिपुचा, ह्या सूड वृक्ष मत्ताचा. करमळा रिपुच आतड्याच्या, लवा कुट्या त्यांच्या रक्ताच्या. त्यांचा मस्तक चेंडू साचा, अन समररंगणी चेंडू फळीचा डाव भरा आला. हे समररंगणी चेंडू फळीचा डाव भरा आला. अन चला घाल स्वातंत्र्य संगती रिपुवरी घाला. जे जे हा जे जे हा जे. संध्याकाळी 5 वाजायचा सुमार शिवाजी राजांच्या 300 मावळ्यांनी मिळून विशाळगडचा वेढा फोडला. विशाळगडापर्यंत आतमध्ये माणसं गेली. किल्ल्याच्या बाले किल्ल्यात पोहोचल्या बरोबर शिवाजी राजांनी पहिला माणूस पाठवला, तोफेच्या बत्त्या द्या. तोफेला पहिली बत्ती द्या. बाजी प्रभू आणि ते आमचे 300 माणसं आपली वाट बघत थांबली आहेत, आपली वाट बघत थांबली आहेत. आणि मागच्या बाजूने विशाळगडाला माणूस धावत गेला. तोफेच्या माग फक्त मशाल लागली, मात्र मग तो पार धडाधड झाले. तो पार धडाधड झाले. हास्यमुख केले, प्राण परतले, प्राण परतले, प्राण परतले. हा पहिला बार शिवाचा, हा दुसरा कर्तव्याचा, हा तिसरा भवानीचा, हा चौथा महादेवाचा. अरे 12 धडाडला, हर बोला जय झाला. अन चला घाल स्वातंत्र्य संगती रिपुवरी घाला. जे जे हा जे जे हा जे. हर हर महादेव म्हणून गर्जना करून बाजीने देह खाली सोडला. सिद्धी मसूद कसा बसा घोडखिंडीतनं मार्ग काढत विशाळगडापर्यंत पोचला. विशाळगडच्या पायथ्याशी मार खाल्लेले चंद्रराव, यशवंतराव सगळे धावत आले. क्या हुआ? मार डाला. आता विशाळगडाला वेढा घालू. पण विशाळगडाला वेढा घालायला आलेली माणसं वरती तयार तोफा होत्या. माणसं किल्ल्यावर चढायची फक्त वाट बघितली. एक शिंगाची तुचाळती इशारत झाल्याबरोबर धाड 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 वरनं जे तोफखाना मारला. शिवाजी राजाला पकडायला गेलेल्या 20,000पैकी कसे बसे 2-3 हजार बातमी सांगायला पन्हाळ्याला परत गेले की बाकी सगळे पोचले आपापल्या ठिकाणी. आपण विजापूरला जाऊया का? आता ह्याच्या पुढचा विनोद ऐकण्यासारखा आहे. ही बातमी आदिलशहाला कळली. आदिलशाह इतका चिडला, अब मैं देख लूंगा म्हणून तो सेना घेऊन निघाला. कोणावर? सिद्धीवर. हा काय इतिहासातला विनोद असेल तो आहे वो आपण सत्यकथा. तो सिद्धी जौहरवरच इतका चिडला. हराम की औलाद. अरे नालायका, त्याचा पक्का विश्वास होता की सिद्धीनं शिवाजीकडनं बहुतेक पैसे खाल्ले आणि त्याला सोडला. तर एवढ्या कडक पहाऱ्यातनं शिवाजी राजा सुटला कसा? सिद्धीला संपवणार, मैं सिद्धी को मार दूंगा. शिवाजी राजांचं मोठेपण पहा. सिद्धी जौहरच्या जीवावर उठलाय कोण? आदिलशाह. शिवाजीराजाने विशाळगडाकडून खाली जाताना ताबडतोब एक मनुष्य पाठवला पन्हाळ्यावर. पन्हाळा खाली करून सिद्धीच्या ताब्यात द्या. पन्हाळा खाली करा, सिद्धीच्या ताब्यात द्या. किमान या युद्धात पन्हाळा तरी जिंकला, याच्या जीवावर त्याला त्रास जास्त होणार नाही.
शत्रूची सुद्धा काळजी करणारा राजा सापडला हो आम्हाला. सिद्धी भले शत्रू असेल, पण तो काय कडवा लढवय्या होता. 4 महिने त्यांनी काय वेढा चालवला. ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने 100% मार्क येतो यांना. साधी गोष्ट नव्हती. आमचे गुप्तहेर ताकदीचे ठरले, आपण रस्ता काढला, ठीक आहे, त्याचा पहारा काय होता. सिद्धीच्यावर इतकाही काही वाईट नव्हे. त्र्यंबक पंत, पन्हाळा खाली करून द्या. आणि याच बोलणीवरती काम तुटलं बरं का. पन्हाळा जेव्हा खाली करून सिद्धीला मिळाला, तेव्हा सिद्धी जोहरनी आदिलशहाला बातमी पाठवली, शिवाजी गेला असेल पण पन्हाळा घेतलाच ना मी, इतकं काय माझ्यावर रागवायला नकोय. आणि आता सिद्धी जोहरला मारून टाकण्यासाठी जो आदिलशहा निघाला, तो थोडा निवळला आणि त्यांनी सांगितलं, ठीक आहे, पन्हाळ्याचा विजय तुझ्या नावे ठेवून तुझ्यावरती एवढी काय आम्ही रागवायची इच्छा नाही मला, तू तुझ्या कर्नूल नावाच्या किल्ल्याकडे परत जा. तिथं होणारा दंगा मिटला. आदिलशहा आणि सिद्धी जौहरामध्ये मेट शिवाजीराजांनी करावा, ह्यापेक्षा काय विनोद होता यातला. पण अर्थातच आदिलशहा इतक्या मोठ्या मनाचा नव्हता. त्याने इथे उदारपणा दाखवून सिद्धी जौहरला कर्नूलला पाठवला. पण सिद्धी जौहरच्या दुधामध्ये विष घालून त्याला तडफडवून मारूनही टाकला. एका स्वामिनिष्ठ सरदाराची नालायकांची सेवा केल्याची पावती त्याला आयुष्यात मिळालेली होती. कोणासाठी जंग पछाडलं, कोणासाठी इतके लढलो, कोणासाठी 4-4 महिने घरापासून दूर राहिलो, कोणासाठी स्वतःच्या रात्री खराब केल्या, यांच्यासाठी जे माझ्यावर पैशाचा आरोप करणार आणि जे दुधातनं विष घालून आम्हालाच ठार मारायला उभे राहणार. पण इतका सगळा घातक प्रकार बादशाहीचा चालू आहे हे दिसत असूनही आमच्या हिंदू राजांना अकला आल्या नाहीत. कोणाचं कौतुक करायचं आणि कोणाची निंदा. आता मात्र विशाळगडाकडनं बाहेर आलेले राजे, सगळ्यांना वाटलं होतं की राजे आता शाहिस्ते खान नाही म्हणले, शाहिस्ते खान राहू दे तिथे, ती एडपट आहे म्हणजे, त्या बसू दे पुण्यात, त्याला तिथंच ठेवून गमती करूया. म्हणजे काय करता असं डोक्यात आहे. विशाळगडकडलं अणुस्कुरा घाटातनं सरळ कोकणातच उतरले राजे. आता कोकणात उतरले, पुन्हा एकदा सगळ्या सागरी बंदरांची पाहणी केली. आणि या सगळ्या सागरी बंदरांची पाहणी करताना हा जसवंतराव सूर्यराव जिथला होता पालीचा, तिथली त्याची मसनत पहिली उडवून लावली. ह्याच्या जीवावर तो आमच्या जीवावर उठतोयस का, तुझी मसनत उडवली आणि दणका मारला तो राजापूरला. हेंद्रीला पाहिला धरा. शिवाजी राजे पळाले, याचा धसका शाहिस्ते खानाने घेतला, त्याच्या दसपट हेंद्रीनं घेतला होता. तो जो पक्का धरून चालला होता की शिवाजी मेला, तो शिवाजी आता राजापुरातच येऊन उभा होता. अर्थात मधल्या काळामध्ये विशाळगडला राजे आल्यापासून काही दुसऱ्याच दिवशी ते राजापूरला नाही पोचले. ती जवळजवळ 7-8 महिन्याची मोहीम होती, कधी इथे कधी तिथे. पण याच्यामध्ये राजापूरच्या इंग्रजाकडून भराभरा पत्र यायला लागली. आमच्याकडनं चूक झाली, आम्हाला माफी करा. राजांच्या पत्राच्या मजकुराकडे फार लक्ष नव्हतं, त्या अक्षराकडे लक्ष गेलं. अतिशय अप्रतिम अक्षरात पत्र आली होती. राजांची गुणग्राहक वृत्ती पण अशी. त्यांनी मोरोपंतांना सहज विचारलं, मोरोपंत, इतकं चांगलं अक्षर येण्यासाठी किती कष्ट घ्यायला पाहिजे तो. तलवारबाजांचं जसं कौतुक आहे तसं हस्ताक्षराचं कौतुकच आहे, तेही एक फार मोठा आहे गोष्ट. मोरोपंत सहज म्हणले, 30-40 वर्ष तरी घोटलं पाहिजे अक्षर एवढं चांगलं यायला. राजांनी विचार असा केला की हा माणूस 20व्या वर्षी नोकरीला लागला असेल आणि पुढे 40 वर्ष घोटल्यावर हा 60 वर्षाचा कोणतरी या इंग्रजाकडं माणूस दिसतोय, लेखनिक. याचं कुठं नाव पत्ता आलाय का बघा. 4-5 पत्र पाठवले त्यांनी. आईकडे लिहितात ना लेखनिक कोणते, तसा त्यांनी पत्ता लिहिला होता. बाळाजी अवजी चित्रे, हत्तीच्या घरी, कमानीच्या धारी, वाडाच्या 12 शेजारी. पूर्वी खेड्यात हा पत्ता पुरेत, एवढा पत्ता लिहिला होता. राजापूरला त्या हेंद्रीला पहिला पकडला, त्याच्याबरोबर इंग्रज पकडले. त्यांना पहिलं धरून म्हणले, ह्यांना अंधार कोठडीत टाका. तुमच्यापाशी तह केला, तहाच्या कागदावरची शाई वाढायच्यात, तुम्ही शत्रूशी आमच्या हातमिळवणी करता, तुमच्याशी मैत्री फार महागात पडेल आम्हाला. इंग्रजाच्या वाखारीला सुद्धा खंटी लावली. नेमका त्यांच्या दौलतराव काय बाळाजी अवजी नावाचा कोणतरी 40-60 वर्षाचा म्हातारा आहे, तो धरून आणा या पत्त्यावरचा. आता त्याला माहित नाही याला धरून आणा म्हणजे हा गुन्हेगार म्हणून आणायचा काय VIP आणायचा आहे.
मग ते जे सगळे तिथे गेले, ते बाळाजीला आणखीन 2 भाऊ होते, आई त्याची घरामध्ये. ते सगळेच घाबरून गेले. आओ आओ आओ, ही माणसं आतमध्ये शिरली, भरा घरामध्ये सगळ्यांचं तपासणी केली, झडती घेतली, बाहेर निघाले. काय शोधताय? काय नाही, कोणते बाळाजी आवजी नावाचा 60 वर्षाचा माणूस आहे म्हणले, इथं राहतो. ते पाहिजे होता, हे तो कोण 60 वर्षाचा दिसतच नाही. बाळाजी आवजी त्यावेळेला 19 वर्षाचा होता. तो टोनकन उडी मारून पुढे आला. तुम्हाला ते पत्र लिहिणारा पाहिजे का? होय की, मीच लिहितो तो. तू बाळाजी आहे का इथला? हल. त्याला घेऊन राजांपुढे उभं केलं. त्याची कथा फार वाईट होती. त्याचे वडील, बाळाजी आवजींचे वडील हे सिद्धीकडे नोकरीला होते. सिद्धीची त्यांच्यावर खपामर्जी झाली म्हणून या बाळाजीच्या वडिलांना सिद्धीनं शिक्षा फरमावली होती की या माणसाला चुन्याच्या पोत्यात घालून समुद्रात बुडवून मारा. चुन्याच्या पोत्यात घालतात कारण खाऱ्या पाण्याने चुना उकळतो, जास्त यातना देऊन मारा, असं ह्याच्या बापाला मारला होता सिद्धीनं. आणि दुसरी शिक्षा झाली होती की घरदार जप्त करून बायको आणि 3 पोरांना आफ्रिकेत नेऊन लिलावात विकून टाका, गुलाम म्हणून. हे तिकडं चाललेले असताना ह्या बाईचं पुण्य बळकट म्हणून तिनं कप्तानाला प्रार्थना केली आणि कप्तानाने राजापूरच्या बाजारात ह्यानं विकून टाकलं होतं. राजापूर तिचं माहेर होतं. तिच्या नशिबाने ती बाजारात राजापूरच्या आली आणि त्याच्यापेक्षा मोठं नशीब तिचाच थोरला भाऊ तिला विकत घ्यायला आला. त्याला जेव्हा बातमी कळली की तुझी बहीण बाजारात आली आहे आणि काहीतरी गडबड झाली आहे, तू 500 मोहरा घेऊन आला होता, म्हणून ऑल स्टोरी इज व्हेरी गुड. नाही तर एखाद्या आमच्या भावाला असं कळलं की हा असला आमची बहीण करते, आता आपला तिचा संबंधच नाही. अरे परिस्थिती समजावून घे ना, काय तुमचा आमचा संबंध नाही काय. त्याने त्या मुलीला विचारीला घरी आणली होती, मात्र त्या कप्तानावर काही शेकायला नको म्हणून सगळ्या गावात एकच रूप होतं त्या बाईचं, ती म्हणजे विकत घेतलेली बाई. विकत घेतलेली बाई ही कोणाच्याही कुठल्याही कामासाठी असते इतकं तिचं रूप घाणेरडं होतं समाजामध्ये. अर्थात तिला तर त्रास नव्हता, पण शेवटी नाव कुठलं देणार या बाईला? बाजारातनं विकत आणलेली बाई. ती बहिणीने कोणाला सांगितलं नाही, पण हा बाळाजी तिथं आणून उभा केला. काय राजे चिडले होते. दौलतराव जी स्वारीवर असताना दारू प्यायचीने किती वेळा सांगितलं? बापा शपथ दारू नाही प्यायलो, आई शपथ दारू नाही प्यायलो, नको. पण मी दारू प्यायलो असं तुम्हाला कसं वाटलं माझं? असं लेका, तुला 60 वर्षाचा म्हातारा आणायला सांगितला, हा कोण नवरा आणून उभा केला माझ्या समोर? 19 वर्षाचा माणूस दिसतोय हा. हो महाराज, त्या अख्ख्या घरामध्ये बाळाजी नावाचे हेच एक बेन आहे. मी कुठनं आणू म्हातारा तिथला? तुम्ही बाळाजी पत्र तुम्ही लिहित होतात, आम्हाला लिहून दाखवाल. पण शेवटी स्वराज्याचा कारभार करायचा असेल तर स्वराज्य सुंदर करायचं, तसं कारभारही सुंदर अक्षरात असलेला बरा ना. नाही तर अलीकडे असं म्हणतात ना की ज्यांना डॉक्टर होता आलं नाही असे वाईट अक्षराचे लोक. ज्यांना डॉक्टर होता आलं नाही असे वाईट अक्षराचे लोक सरकारी खात्यात लेखनिक होतात, असं काही वेळेला सांगितलं होतं. त्याने काय लिहिले ते वाचायला आपल्याला परत त्याच्याकडे जावं लागतं. वाचून दाखवा काय पत्र. आता ते टायपिंग आले ते बरं आहे, पण टायपिंगमध्ये सुद्धा शुद्ध लेखनाची बोंबाबोंबच आहे. कशावर काय तेच कळत नाही. सांगवीचं पत्र सांगलीला गेलं होतं, असं कसं गेलं ते ली का वी कळलीच नाही म्हणले आम्हाला त्याच्यातले. इथपर्यंतच हा ट्रान्सफर पॉवर ठीक आहे, पण पूर्वी ते लिहायला लागायचं. आमचा कारभार तेवढ्याच सुंदर अक्षरात असेल तर मजा येईल. त्याने ते बोरू आणला, ते कागद आणला, पटकन तसं लिहून दाखवलं. राजश्री या विराजेत, राजमान्य राजश्री. राजे इतके आनंदले आणि म्हणाले, बाळाजी आमच्याकडे नोकरी कराल? राजे, बेडकाला पाण्यात पडायची शिक्षा देत आहे. तुमच्याकडं काम करावं म्हणून तो पत्ता लिहिला होता. हे इंग्रजाचं उगाच काम करत होतो, काय पर्याय नव्हता म्हणून करत होतो. तुझ्याकडंच तर यायचं होतं राजा.
आणि शिवाजी राजांचं एकच वाक्य आहे का फार अवघड आहे ते. एवढं सुंदर अक्षर कसं झालं आपलं? माझ्या आईनं करून घेतलं. काय करते आपली आई? काय सरणार 10 लोकात? काय करते आपली आई? महाराज मी नाही सांगितलं तर नाही का चालणार? असं का वाईट वाटून घेता बाळाजी? आपल्या आईची पदवी सांगणं फार अवघड झालं होतं त्या पोराला बिचाऱ्याला. शेवटी सगळ्याच्या देखत सांगितलंच. माझी आई बाजारात विकत घेतलेली बाई आहे. बाजारात विकलेली बाई व्हायची. मला ती अक्षर शिकवायची आणि शेणगोट्याचं काम करायची घरात. आणि माझं अक्षर चांगलं नाही निघालं तर ती जेवत नसे, मग ती उपाशी नाही राहू म्हणून मी अक्षर घोटली चांगली. सगळ्या दरबारला कळलं होतं याची आई काय आहे ती. बाजारात विकली गेलेली बाई. बाळाजी, आम्ही ह्या गोष्टीचा कारभारासाठी कधीच विचार करत नाही. आजपासून स्वराज्याच्या चिटणीसपदी आम्ही तुम्हाला नेमतो. बाळाजीऐवजी चिटणीस या नात्याने तुम्ही आमच्याकडे काम कराल. बाळाजीऐवजीच्या अंगावरती वस्त्र चढली आणि काय बखरीमध्ये गोड वर्णन आहे. आईला हे माहीत नव्हतं. त्याच्या आई जेव्हा मागणं धावत आली आणि सांगत होती, तिला वाटलं इंग्रजाकडे पोर नोकरी करतं म्हणून शिक्षा होणार आहे. ती विचारते, राजा माझ्या पोराला मारू नको, माझ्या पोराला. तो भाऊ धावत आला तिला आणणारा, माझ्या भाच्याला मारू नका. तिथं अनावधानाने ते नातं बोललं गेलं, तो माझा भाचा आहे, ही बहीण आहे. म्हणून राजा मोठा आहे. सगळ्या दरबारला कळले ही बाई कोण. बाजारात विकलेली. वेश्येला सुद्धा एक स्टेटस आहे, कारण तिला नाकारायचा अधिकार आहे. पण या विकत घेतलेल्या बाईला ते अधिकार नव्हते. जो मालक असेल त्यांनी सांगेल त्याच्याबरोबर हिनं जायचं आहे. इतका घाणेरडा प्रकार विकत घेतलेल्या बाई नावाचा आहे. अर्थात राजांनी हा माणसांचा बाजारच बंद केला राजापुरातला. माणसाने माणसाला विकत घेऊन गुलामासारखं वागवायचा हा कुठला बाजार आहे? स्वराज्यामध्ये असले बाजार आम्हाला परवडायचे नाहीत. सोन्या मोत्याचा बाजार ठीक आहे, पण माणसांचा व्यापार यापुढे स्वराज्याच्या कोणत्याही किनारपट्टीवर होणार नाही. स्वराज्याची एक वेगळी ओळख जगाला राजांनी अशी पटवून दिली. जेव्हा आफ्रिका अमेरिकेपर्यंत सुद्धा माणसांचे गुलामाचे व्यापार प्रतिष्ठित मानले जात होते. श्रीमंत व्यापारी कोण? ज्याच्याकडे 100 गुलामासारखे राबवले जात असतील त्याला व्यापारी म्हणायचे. व्यापार धान्याचा करा, पैशाचा करा, माणसांच्या धंद्याचे व्यापार नाही करायचे. आणि सगळ्या दरबारी लोकांदेखत शिवरायांनी त्या माऊलीच्या चरणावर डोकं ठेवून नमस्कार केला. म्हणून लोकांना अप्रूप वाटलं, सन्मान काय असतो हो माणसाचा. बाजारात उभ्या असलेल्या बाईच्या पायावर डोकं ठेवून एखादा राजा उभा राहतो. आई, घरचं सगळं चांगलं असताना पोरांना शिकवणं हे कौतुकाचंच आहे, पण स्वतःला इतक्या मानहानीच्या अवस्थेत राहायला मिळत असताना सुद्धा शेणगोटा करताना तुम्ही एक रत्न निर्माण केलं. बाळाजी आता आमचा आहे, त्याची चिंता सोडा. बाळाजी औजीला चिटणीसपदी नेमलाच. नंतरच्या कालखंडामध्ये काही लोकांनी असा गैरसमज केलाय की शंभूराजांच्या काळामध्ये जेव्हा शंभूराजांना विषप्रयोगाचा एक प्रयोग झाला, त्याच्यामध्ये इकडं तिकडं असलेल्या पत्रामध्ये बाळाजी औजी सुद्धा एक संशयित म्हणून पकडला गेला. आणि शंभूराजांनी याच बाळाजी औजी चिटणीसाला पुढे हत्तीच्या पायी मारून टाका अशी शिक्षा फरमावली. पण दुर्दैवाने होतं असं की इतिहास तज्ञ सुद्धा एवढीच कथा बघतात की बाळाजी औजी चिटणीसाला हत्तीच्या पायी संभाजीराजेने दिला, म्हणून ह्या चिटणीसांच्या पुढच्या काळातल्या लोकांनी जी बखर लिहिली त्याला चिटणीसांची बखर म्हणतात. म्हणून म्हणले त्या चिटणीसांच्या बखरीमध्ये त्यांनी पुढं वाकडं तिकडं लिहायला सुरुवात केली. चिटणीसांच्या बखरीत काही वाकडं तिकडं लिहायला सुरुवात कोणी केलेली नाहीये. कारण लक्षात घ्या, बाळाजी औजी हा नजर चुकीनं मारला गेला हे शंभूराजांच्या लक्षात आल्यानंतर सुधागड या किल्ल्यापाशी त्याला मारला होता. तिथे त्याच बाळाजी औजीचं व्यवस्थित यथोचित स्मारक शंभूराजांनीच केलेलं आहे. आणि इतकंच नव्हे तर या बाळाजी औजी चिटणीसाचाच मुलगा ज्याचं नाव खंडो बल्लाळ असा आहे, तो शंभूराजांनी स्वतःचा व्यक्तिगत अंगरक्षक म्हणून पुढे जन्मभर ठेवला आहे. तेव्हा फक्त बाळाजीला हत्तीच्या पायी मारला एवढ्या एका घटनेने सगळ्या चिटणीसांची चिटणीशी नका काढू.
त्याच्या पुढच्या काळामध्ये बाळाजी औजींचा सन्मानही कसा शंभूराजांनी केला तेही जगाला माहिती आहे. त्यांच्या मुलाला कसा त्यांनी सांभाळला तेही त्या जगाला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडचा सगळा इतिहास. आता काय असतं, बखर ही शेवटी 4 पिढ्या पुढे लिहिली जाते. या मधल्या सगळ्या घटनेसाठी ह्यांचा आजा मारला होता म्हणून हा चिडला होता, अशा काहीतरी कुठल्या तरी फालतू गोष्टीमध्ये बखर वाङ्मयाची तुलना करू नये. पण जाऊ दे, इतिहास म्हणून कोण कसा वाचायचा तो आपल्या नीट दृष्टीनं वाचला गेला पाहिजे. प्रश्न असा, बाळाजी औजींना राजापूरना घेतलं आणि राजे जवळजवळ मी मगाशी सांगितलं 1 वर्षाच्या कालखंडाने राजगडाला परत आले. 1 वर्षाच्या. सगळ्या गडावरती आता बैठक बसली आहे. का शाहिस्ते खान नावाचे प्रकरण आहे, त्याचं काय करू? हे लाल महालातच बसले हो, जिथं गणपती अथर्व शीर्षाचा जागर व्हायचा तिथं हवा में उडता जाये. आणि ते लाल दुपट्टा मलमल का काय चाललाय, फलफल काय चाललाय, भडभड काय चाललाय, सगळी नुसती नाच गाणी दारूबाजी मध्ये अख्खा सगळा लाल महाल बुडून गेला. 1,00,000 फौजेशी सामना करावा अशी काही ताकद नाही. आणि अचानक डोक्यामध्ये सक्तीशी वीज चमकली. लाल महालाच्या बागेवर काम करणारा माळी राजांना भेटायला आला. माळी बुवा काही इकडं आलात, मळ्यात काही काम नाही का? कतलं डोंबल्याचं काम? अरे आपण असताना तुळस होती, जास्वंद होती, हे होती, हे येडं नुसतं गुलाबाची बाग लावून बसले. तिथं करायचे काय? काठे का पैसे का गुलाब काढायचे गुलकंद करायला? माळी बुवा जाम फौज आहे नाही. आणि एकच वाक्य माळ्याचं ऐकलं, राजा कशाला काळजी करतोयस? काय आजगरासारखी फौज पडली आहे, ह्या टोकाचं ह्या टोकाला माहित नाही, कोण आज शिरून गेला तर कोणाच्या बापाला कळायचं नाही. कर काय करायचं? देव कोणाच्या मुखातनं बोलेल त्याचा नेम नाही. हाच एकमेव सगळ्यात सोपा उपाय, एकमेव सोपा. कारण एकेका सरदाराला किती मारणार? त्यातला एक सरदार ठोकला होता शिवाजीराजांनी, त्याचं नाव सहज सांगून जातो, ओघात माहिती आहे सगळ्यांना. कारतलब खान नावाचा एक सरदार होता. त्या कारतलब खानाला जवळजवळ 20,000ची फौज दिली होती शाहिस्ते खानानं. कुठं जायचं म्हणजे कोकणात जायचं. कोकणातले सगळे आरमारी ठिकाणात ना अशी ढिशक्याव करून शिवाजीराजाची सगळी ठिकाणं मारून टाकायची. त्याला कोण अरण्य पंडित भेटला होता. तो म्हणला आपण कोकणात उतरायला एक सोपा मार्ग आहे. कुठला? लोहगडला जायचं आणि अणुस्कुरा मार्गे तुंगारटण्यातनं उंबरखिंडीत उतरायचं. कोणाच्या बापाने याला रस्ता शिकवला. म्हणले हे सगळे म्हणजे RTOवरच बसवायला पाहिजे असली एक माणसं. म्हणले हा धरून हा बहुतेक ह्यांच्यातलाच कोणतरी माणूस याला चकवण्यासाठी गेला असावा. सगळ्यात अवघड कोकणात उतरायचा रस्ता त्याने दाखवला होता. आणि अशा वेळेला ती रायबाघन नावाची मिरजेची ती बाई पण होती त्यांच्या सैन्यात. तो 20,000 फौज घेऊन वेडा उंबरखिंडीत पोचला. तो पोचण्याआधी शिवाजीराजांनी सगळ्या बाजूनी तोफा बंदुका लावून उंबरखिंड अशी पक्की करून ठेवली होती. कोणाच्या बापाला आमच्या इथनं कोकणात उतरायला रस्ता देत नाही आम्ही, तुला काय दिन का काय? आणि उंबरखिंडीच्या युद्धात अक्षरशः पुन्हा एकदा गणित एकच, गेलेले 20,000 2% परत पाठवायचे. परत येणारा 2,500-3 हजाराचा फक्त सैनिक जमा होता. बाकी सगळा फौज फाटा मारला. इतकंच नव्हे तर त्याच्याशी तह करताना सांगितलं राजांनी, कारतलब काय कोकण मारण्यासाठी जेवढा खजिना आणलायस तेवढा सगळा हित सोडायचं आणि बाहेर व्हायचं. आणि शाहिस्ते खानाला जाऊन सांग म्हणावं, हिथं पाय ठेवायचा असेल कोकणामध्ये तरी कणावर सुद्धा पाय ठेवता येणार नाही. कोंकण हिथं पाय नाही ठेवायला कोणाला देणार मी. तो मार खाऊन गेला होता. आणि शाहिस्ते खानाने आणखीन एक प्रत्यय घेतला होता शिवाजीराजांच्या पराक्रमाचा. तो म्हणजे तो पुण्याला राहून आसपासचे किल्ले बघत होता. कुठला जिंकूया, कुठला जिंकूया, कुठला जिंकूया. हे दिल्लीकडे राहणारे सगळे असल्यामुळे उत्तरेकडचे सगळेच गड चपटे आहेत. फार उंचीचा गडच नाही. म्हणजे तिकडच्या आलेल्या माणसाला पुण्यात मध्ये पर्वती म्हणजे सगळ्यात उंच किल्ला वाटतो त्यांना. काय उंच आहे नाही किल्ला. अरे गाढवा हा कुठला उंच? प्रतापगड बघ की एकदा जाऊन. तिथं गेल्यावर बहुतेक यायचीच नाही ते. ही उंची त्यांना बघायची सवयच नव्हती. काय घेऊया? त्याला चाकणचा किल्ला दिसला, डोंबल. त्या चाकणचा किल्ला कुठला? ती गडी होती. आणि फिरंगोजी नरसाळा तिथं वीर.
या पठ्यानी एवढी मोठी फौज घेऊन चाकणला वेढा घातला आणि चाकणची गढी आतमध्ये 600 माणसं घेऊन फिरंगोजी नरसाळा पुन्हा एकदा 600 विरुद्ध 15-20 असा लढत होता. तोफांशी बंदुकांची लढत होता. किती दिवस झुंज चालावी महाराज, आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. शाहिस्ते खानाच्या सैन्याला चाकण 56 दिवस युद्ध करून जिंकावं लागलं. एक 600 लोकांचा किल्ला 55 दिवस लढवावा लागतो. काय त्या शाहिस्ते खानाचं नाक शिल्लक राहिलं का काय राहिलं. पण हा बेत छान होता. सगळे आजगरासारखे पडलेत. खाओ पिओ मजा करू पलीकडे येते काय बंबलायला. कोण कुठं जाते कळत पण नाही. माळी काम तुझ्यावर आहे. म्या काय करायचं, एक काम करायचं. लाल महालात जायला सगळ्यात मोठा रस्ता एकच आहे, म्हणजे मुख्य दरवाजा. तिथनं जाता येणार नाही. पण महालामध्ये जायला आणखीन एक वाट मला वाटतं आपल्या वाड्याच्या मागं पण आहे की रे. ती मोतपाक खाण्याकडे जाते भाईजी, किंवा त्याच्यापेक्षा वरती खिडक्या आहेत की. खिडकीतनं कसं येणार का, खिडकी काढूनच ठेवतो की. फॅब्रिकेशनच आहे ते. मीच तिथं आहे ना जी, खिडकी काढून ठेवतो की तुमच्यासाठी. तुम्ही फक्त कवा येताय सांगा. खिडकी खाली तुम्ही वर. शाहिस्ते खान काय फार मोठा नाही लागून गेला राजे. आणि काय बेत ठरवला महाराज. हो 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 200 माणूस घेऊन 1,00,000 फौजेला हरवायचं. याला म्हणायचं गणपतीची बुद्धिमत्ता. उंदरानी गणपती हल्ला पाहिजे. माऊस हाला हौस. एवढी मोठी शक्तीची मला गरजच नाही. एवढ्या अशा 200 लोकांनी शाहिस्ते खानावरच जर हल्ला केला तर त्याला या 1,00,000 फौजेचा निरुपयोग कसा आहे हे जाणवेल. एवढे असून करायचं आहे काय. माझ्या दाढीपर्यंत माणसं पोचतायत म्हटल्यावर यांचा काही उपयोग आहे का. मामाच्या अंगात काही फारसं धाडस नाही. तो सगळा घरी जाणार. पण यासाठी लाल महालात जावं कसं. 3 रस्ते. चला, बाबाजी आणि सोमाजी दोघं मित्र बोलवले. तुमच्या घरात कोणाचं लग्न आहे का. म्हणजे आताच लग्न. लग्नाचा मुहूर्त अष्टमीचा घ्या. का हो, अष्टमीचं लग्न. मग असं करा, नवमीलाच घ्या. रामनवमीला लग्न करायचं. नवमीचा घ्या. मी काय सांगितलं, नवमी नको, अष्टमीचा मुहूर्त घ्यायचा. घेतला. मिरवणूक काढायची. लाल महालाकडनं परवानगी घ्यायची जी. ढोल ताशे वाजंत्री आणि चौघडा हे घेऊन अष्टमीच्या संध्याकाळच्या वेळेला लाल महालाच्या गोरज मुहूर्तावर तिथं जायचं. नवरा नवरी वऱ्हाड घेऊन. वऱ्हाडामध्ये 40 आमची माणसं राहतील. 40 इकडे येणार आहे तुझ्याबरोबर. ठीक. लाल महालाला काम होऊन माणसं बाहेर पडेपर्यंत वाजंत्री वाजवत दारातच राहायचं. ही तर कशा ऐकावं रे माणसांनी. काय तिथंच तांबडी जोगेश्वरी आहे, तिथंच कसबा गणपती आहे. सगळ्यांना वेगवेगळं कशाला जायचं. म्हणून सगळ्यांची अवतानं दारातच करायची आणि ती लाल महालाच्याच दारात करायची. तिथं वाजंत्री चौघडा माणसं दार उघडून बाहेर येईपर्यंत वाजत राहायला पाहिजे. म्हणजे आत काहीही आवाज झाले तर बाहेर ऐकू येणार नाहीत. यासाठी एक लग्नाचा बँड बाजाच लावून ठेवला होता तिथं. तुम्ही लग्नाचं वऱ्हाड घेऊन जायचं. बाकी 4 तुकड्या करा. राजगडाकडनं येणारी 1 तुकडी. ह्या तुकडीनं आत घुसताना राजाची खडानखडा बातमी बघा. 4 ठिकाणी कोणाचे पहारे लागलेत यांची नावं गावं सगळ्यांना माहिती आहेत. आता इकडून येणाऱ्या माणसाने तिकडच्याचं नाव सांगायचं. आता 1,00,000 अंतरावर राहणारा माणूस तसाही कोणाला माहीत नसतो. इकडं आलं की म्हणायचं घाडगे सरदाराची माणसं होतची. घाडगे नावाचा सरदार हे याला माहिती आहे. मग इकडं कशाला होता. रात्रीच्या गस्तीला गेलो होतो, दुपारचा परत आलो. असं म्हणून दुपारच्या वेळेला राजगड मार्गाने दोघांनी घुसा, कोंडाणा मार्गाने दोघांनी घुसा. आणि काम झाल्यानंतर सगळ्यांनी कोंडाण्याच्या दिशेनं पळायचं आहे. पुणे मध्ये आहे, सातारा एका टोकाला आहे आणि सिंहगड दुसऱ्या टोकाला आहे. मध्ये पुणे येत आहे. साताऱ्याकडनं येणारी 1 फौज आहे आपली, कोंडाणाकडनं येणारी 1 तुकडी आहे.
या सगळ्यांनी मिळून लाल महालात आपण काम करायचंय. काम झाल्यावर सगळी तुकडी फक्त कोंढण्याकडे जाईल. मिशन ओव्हर. सगळेजण मला लाल महालापासून एकेका चौकाच्या टप्प्यावर असलेले पाहिजेत. बाकीचे माझा घोडा लाल महालाच्या पलीकडच्या 2 बाजूला तयार असेल. दुपारच्या वेळेला सगळे आलेले असतील. संध्याकाळच्या वेळेपर्यंत आपण लाल महालात घुसणार. सगळे म्हणले महाराज तुम्ही? अर्थात मी स्वतः घुसणार. का? लाल महालाची माझ्या इतकी कोणालाच माहिती नाहीये. आमचं बालपण तिथं गेलं असल्यामुळे तिथल्या महालाची खडानखडा बातमी मला फक्त आहे. माझ्याबरोबर बाजी यशाची 4 लोक राहतील. 10 जण महालात घुसतील. बाकीच्या लोकांनी महालाच्या बाजूने सगळा वेढा पक्का ठेवायचा आहे. आणि खरंच आपल्याला सांगतो हे किती अवघड होतं माहिती आहे. याचं वर्णन बखरकरांनी असं केलंय की दुसऱ्या कुठल्याही मार्गाने लाल महालात जाणं म्हणजे नाकात न कळता काडी जाणे इतकं अवघड होतं. एखाद्याकडं भांड दिलं तर लपव म्हटलं तर असं लपवता येतो इकडं. पण एक सूत द्यान सांगा, नाकात लपवून ठेव. ते आसपास आलं तरी हुळहुळतो हो. आणि मग माणसाला जितक्या वेगाने शिंका येतील तितक्या वेगाने बंदुकीतनं गोळ्या येऊ शकतात. कुठल्याही क्षणी संशय आला तरी. अजस्र अशा 100 तोफा लाल महालाच्या सगळ्या भोवती आपली अजस्त्र मुख पसरून उभी आहेत. 1,00,000 फौजेला गोंगारा देऊन 200 लोकांनी सुटायचंय. चलो 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 चलो. आपुल्या स्वामीच्या साठी संसार न ओळखणारे. आपुल्या स्वामीच्या साठी संसार न ओळखणारे. आपुल्या या राजासाठी. वाद्य जरा बघा बेसूर होत आहेत. लक्ष द्या सुरांकडे. आपुल्या या राजासाठी जीवित तृणवत होणारे. आपुल्या या राजासाठी जीवित तृणवत गणणारे. पाठीशी उभे ते होते मावळे मराठी प्यारे. पाठीशी उभे ते होते मावळे मराठी प्यारे. योजना तयातून झाली हो. योजना तयातून झाली. खिंडी खोऱ्यातून झाली. आली ती सेना आली. अश्वासही झाला ठावा. धाडसी कलिमी कावा. अश्वासही झाला ठावा. धाडसी कलिमी. बरोबर 6 ते 6:30च्या सुमाराला वरात बरोबर लाल महालापाशी आली. सनई वाजती आहे. चौघडा वाजतोय. आतल्या लोकांनी बोंबलायला सुरुवात केली. ये यहाँ क्यों बज रहा है? जोगेश्वरी को अवतान हो रहा है. गणेश जी को आमंत्रण हो रहा है. वहां जाओ. वहां जाने का रास्ता है कहाँ? पहारे लगे हुए हैं. आम्हाला फक्त हायवे हा दिलाय तुम्ही सँक्शन करून. म्हणून लाल महालापाशी ज्यांची वाजंत्री सुरू. वराडी म्हणून शिरलेले राजे बरोबर वळसा घेऊन महालाच्या मागच्या दिशेला गेले. माळी बुवा म्हणले राजे एक अडचण झाली आहे. ज्या दिंड्या आपल्याकडे उघड्या होत्या आता ह्याने बाया माणसं एवढी आणलीत. त्यांना सुरक्षा होण्यासाठी कित्येक दिंड्या बुजवल्यात आतमध्ये. तिथं भिंती घातल्या गेल्या त्या. आता कुठल्या दिंडीला किती भिंती ते बाहेरनं कळत नाहीये. आता आत घुसायचं आणि पुढत जायचं जे सापडेल ते. सांगता येत नाही काय असेल. पण जमलं तर गच्चीत खिडकीत जात नाही का? नको. खालचा दरवाजा फोडून राजे आतमध्ये शिरले. मात्र खरंच गडबड अशी होती की एखादी दिंडी बघावी ती उघडून पलीकडे जावी तर थोडीशी बांधकामं केलेली असायची. तिथल्या विटा बाजूला करायला लागायच्या. माती बाजूला करायला लागायची. पुढे गेले. अरे इथं तर महाल होता ज्ञान्या. हो तिथं नेमका मुतपकखाना केला होता. आणि सगळे झोपले असतील असं वाटलं होतं. पण काही आचारी जागे होते. काही भांडी घासत होते. काही बाया तिथं बसलेल्या होत्या. सगळे विचित्र होतं का रे बाबा. आता काही पर्याय नव्हता कोणालाही. काही आचारी होते ते तिथल्या तिथं घरात केले. जे मिळतील ते तलवारी खाली सुटत गेले. इतक्यात एका बाईनं वेडेपणा केला. तिनं किंकाळी फोडली आणि होती ती समई विजवली. आता त्याच्यापेक्षा मेला अंधार करून बसली बाई. मग जे 7 दिशे तलवार फिरली पर्याय नव्हता. बाईच्या खांडोळ्या उडाल्या. तिथली दिंडी फोडून आतमध्ये घुसायची वेळ आली. आणि मग तिथं जे सगळे बाकीचे बायान खोजे बसले होते प्रत्येकाच्या नरड्याला फक्त तलवार लावली राजाने. दासीला पुसते खडग दाखी वखान तो खोटे.
दासीला पुसते खडग दाखी वखान तो कोठे, नोकरास पुसते खडग दाखी वखान तो कोठे, स्वप्राणाच्या भिंतीने स्वप्राणाच्या भीतीने पर्यंकी तावती बोटे, स्वप्राणाच्या भीतीने प्रत्येक जण बिचारा रडते हो. शास्ता खान कहा है, शास्ता खान. बरोबर पत्ता कळत चालला होता, पण त्या बाईच्या किंचाळण्यामुळे गोंधळ झाला. माणसं जागी झाली. माणसं जसशी जागी जायचं तसा गलका वाढला. गलका वाढल्यावर आवाज वाढला. शाहिस्ते खानाचा पोरगा जागा झाला. पोरगा हाती तलवार घेऊन निघाला. सात दिवशी जो पहिला वार बसला, शास्ता खानाचा पोरगा गादीवर आडवा. कल्पना अशी झाली की बहुतेक शास्ता खान मारला गेला. अंधारात काहीच कळत नव्हतं. एवढ्यात तानाजी बोलला, राजे शास्ता खान नाही मारला गेला. का? शास्ता खान लई म्हातारा आहे. हे सगळ्या काळ्या काळ्या दाढी माशीचा माणूस आहे हा. शास्ता खान कहा है? एक काम करा, आपली 2 माणसं पाठवून नगारखान्यावर नगारा वाजवायला लागा. म्हणजे या बाया किंचाळतायत त्या कोणाच्या बापाला ऐकू यायचं नाही. यांचं किंचाळणं पहिले थोबाडा बंद करायची. आणि शेवटचा माल दाखवला. हेकडच्या मालात शाहिस्ते खान आहे. त्या दारावर पाय देऊन ते धणकन दार पाडलं. या गलक्याने शाहिस्ते खानाची जागा झाला होता. कोण? त्याला दरवाजा फुटलेला दिसला आणि नरसिंह आलेला दिसला. फक्त खांब फोडून नरसिंह कसा येऊ शकतो? तिथनं उलटा जो पळत सुटला तो नेमका राणी वशात गेला. त्याची कल्पना हीच होती, स्त्रियांना राजे त्रास नाही देणार. पण आता बायांच्या मागं लपणार असशील तर तुझा पराक्रम आणि शेवटी बायांचा मृत्यू याला मला पर्याय राहणार नाही. जनान्याच्या बाजूने शास्ता खान पळाल्यावर राजाने तसा त्याचा पाठलाग केला. जनान्याच्या आसपास असणारे सगळे पडदे वरपासून खालपर्यंत चिरले. हा लपायला नाही पाहिजे. कुठं एक ठिकाण नाही लपायला शिल्लक राहिलं पाहिजे. आपण जनान्यात लपू शकत नाही, आपण बायकात लपू शकत नाही, आपण खोल्यात लपू शकत नाही. शेवटी वरच्या मधल्यावरनं खालती उडी मारतो, तळघरात तरी लपून बसतो. म्हणून जी उडी मारली त्या तिथं मनगट दिसलं फक्त. उसळले खडग भूपाचे, हर 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 महादेव. जी तलवार उपसली, ताळ दिशी वार केला. उसळले खडग भूपाचे, ते दैव चक्की खानाचे. तुकडे उडले बोटांचे, ध्वनी उठला धावा 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 धावा. धाडसी गणे मी कावा, धाडसी गणे मी कावा. 3 बोट उडाली. शास्ता खान खाली पडला. राजांनी ताल महालाचं दार उघडायला सांगितलं. चला सगळे बाहेर. बाहेरचं सैन्य जमा झालं होतं. नगारा का वाजतोय? तोपर्यंत वराड निघून गेलं. वराड निघून गेलं. नगारा का वाजतोय? आणि राजाच्याच लोकांनी दार उघडून सांगायला सुरुवात केली, गनीमाया था, गनीमाया था. खान साहब पर हमला हुआ है, खान साहब पर हमला हुआ है. खानाला बघायला हिकडची माणसं हिकडं, हे बाहेरच्या रस्त्याला जायला लागले. पुढच्या चौकात कोणी विचारलं, क्या हुआ, ये क्या हुआ? खान साहब पर हमला हुआ है. ती माणसं बघायला पुढं, हे ह्या रस्त्याने हिकडच्या बाजूला चाललेले. होता 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 पूर्ण शहर सोडलं. घोड्यावरती बसून कोंडाण्याला खाड खाड गेले. तेव्हा यांच्या लक्षात आलं, सांगायला आलेलेच नव्हते का काय ते बहुतेक. वो कहाँ भाग सकता है, वो कहाँ भाग सकता है. आणि अचानक त्याचा सेनापती ओरडला, ये देखो जा रहा है कनीम हरामजादा. आणि दात ओठ खाऊन सगळ्या सैन्याने घोडे काढले. खदडक 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 घोडदळ आलं. अख्खा घाट चढून घोडदळ आलं. आणि तो सेनापती समोर डोळे विस्फारून बघत होता. ठहरो का? अरे हे तर माणसंच नाही आहेत. मग 100 बैल पळत होते आणि त्या बैलांच्या शिंगाला मशाली बांधलेल्या होत्या. दिसताना मशाली पळताना दिसल्या. आणि सेनापतीला कळलं, पुढचं पळतंय तेही बैलच आणि मागचं पळतंय. मला तरी अक्कल पाहिजे होती की असा घातपात करून जो पळणार आहे तो दिवे लावून पळल का कुठं, मी जातोय सांगायला बोंबल्याला. पण ती अक्कल येण्यासाठी टाळकं फुटून घ्यावं लागलं ना. काय मौज आहे. शिवाजी राजांच्या पराक्रमामध्ये माणसंच काय, जनावरं सुद्धा सामील आहे. तो हे 100 बैल सुद्धा एक सैनिकच म्हणायला पाहिजेत की हो त्यांच्या सैन्यातले, ज्याने असा शत्रूला गोंगारा दिला, असा शत्रूला गोंगारा दिला. वा रे वा. काही लोकांना शिवाजी राजांपेक्षा बैलांचीच काळजी जास्त आहे.
काही माणसं म्हणले, मग पुढं त्या बैलांचं काय झालं हो? बैलांचं काय होणार? बैलांचं काहीच काळजी करायची नसते, कारण शेतकऱ्यांनी एकदा सांगितलं की हितपासून हितपर्यंत जायचं, आणि ते गेले की आपापल्या घरी निघून यायचं, की बैल आपोआप घरी येतात, आम्हाला आणावं लागतं. बैलांची काळजी नसते करायची, बैल त्यांच्या त्यांच्या आपापल्या मालका घरी निघून गेले, काही राहिलं नाही. पण शास्ता खानाला इतका चरका बसला, 1,00,000 फौज माझ्या शेजारी असून काही उपयोग आहे का? माझ्या तीनच बोटं कशी गेली? त्यांचाच सरदार सांगत होता, देवाने बरोबर केली शिक्षा. का? तुम्ही औरंगजेबाला हीच 3 बोटं दाखवली होती ना. काही मोठा माणूस नाहीये, एवढासा तर माणूस शिवाजी, एवढा शस्त्र आहे. त्याला पकडून आणीन की 3 महिन्यामध्ये, म्हणून 1 2 3 तेवढी 3 बोटं काढून घेतली. म्हणले शिवाजीने, तुमची काय यायची ती, ह्याच्या नादी नका लागू. आणि नाव शास्ता खान सार्थ केलं. शास्ता म्हणजे शासन. घमेंडीत गेल्याचं शासन शास्ता खानाला मिळालं, आणि डोळ्याचं पारणं फिटलं महाराष्ट्राच्या. 1,00,000ची फौज गाशा गुंडळून दिल्लीकडे निघाली. आता नाही राहायचं इथं. सगळे म्हणत होते, अहो शिवाजीची एवढी काही फौज, मरणार हो. अबे साल्या, शिवाजीची फौज नसली तरी शिवाजी आहे त्याच्यामध्ये का? तो कुठल्या रात्री येऊन तो कळतोय का आपल्याला? आणि शाहिस्ते खानाची पक्की खात्री झाली होती, त्याला कुठली तरी चेटूक वश आहे. कारण तो सगळ्यांना सारखं सांगायचा, तो भिंत फोडून येत, मी भिंतीतनं येतो. कारण त्याने ते बघितलं होतं. त्याला दार उघडून येतो ही कल्पना डोक्यात नव्हती. तो तळघराच्या स्लॅबमधनं येतो, तो भिंतीतनं, तो कुठनंही येऊ शकतो. माझ्यावर भरोसा राहिलेला नाही. पण लोक म्हणले, जो कुठनंही येऊ शकतो तो मग दिल्लीला नाही. आता दिल्लीला तर दिल्लीचं बघू मी, आत्ता मी इथं थांबत नाही. शाहिस्ते खान अंगाचा कापरा लागलेला महाराष्ट्रातून निघून गेला. माणसं वेड्यासारखी बघत होती. औरंगजेबाला जेव्हा बातमी कळली तेव्हा असा डोक्यापासून पायापर्यंत पेटला होता औरंगजेब. माझा मामा, त्याचा बनवला मामा, हा शिवाजीचा कारनामा, काय करू या शिवाजीचं? उद्या ठरवूया. आता ठरवण्यासाठी डोकं सुद्धा शिल्लक नाही, इतका सगळा दरबार चाट झाला होता. आणि त्याच दिवशी हा हल्ला पूर्ण करून राम जन्माचा दिवस आनंदाने साजरा करायला राजे कोंडाण्यावरती उभे होते. श्रीरामरायांना वंदन करून रामनवमीचा उत्सव साजरा करत होते. रामराया, शत्रूच्या मुलखात जाऊन तुम्ही जो पराक्रम दाखवलात, लंकेत घुसून रावणाला चरब लावायची. रावण येऊ दे ना एकदा इकडे, मग बघूया ना आपण त्याचं काय करायचं ते. काय डोंबल बघणार मेल्या तू? रावणाच्या लंकेत घुसून त्याचं नाक जाळायची जी ताकद तुम्ही दाखवलीत रामप्रभो, आम्हालाही तुमच्यासारखं काहीतरी जमवायचा आम्ही प्रयत्न केला. यश भगवंताने दिलं असं म्हणत राहायचं. आणि यासाठी पुन्हा एकदा मासाहेबांच्या पुढे नम्र झालेले स्वतः शिवाजीराजे आईसाहेबांना सांगतायत, आई तुझ्या आशीर्वादानं इतक्या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतोय. हाच तुझा वरदहस्त कायमचा आमच्या मस्तकी असू दे. आई कायमचा आमच्या मस्तकी असू दे. देवी भजो दुर्गा, देवी भजो दुर्गा, देवी भजो दुर्गा भवानी. उद्या आग्र्याहून सुटका ऐकायची आपल्याला. शिवरायांचा महाराष्ट्रापासून आग्र्यापर्यंतचा प्रवास, आग्र्याहून परत येणार. शेवटच्या दिवशी राज्याभिषेक आपल्याला इथं साजरा करायचा. अर्थात नुसत्या घटना नाही, त्या घटनेच्या बरोबरीनं शिवरायांच्या चरित्रातले आणि व्यक्तिमत्वामधले छोटे छोटे बारकावे आणि कंगोरे सुद्धा मी आपल्या समोर मांडतो आहे. ज्यायोगे शिवरायांचं अधिक परिपूर्ण चित्र आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, सगळ्या मुलांच्या मनात उभं राहणार आहे. यासाठी उद्या 6चं सगळ्यांना आमंत्रण करू. आजच्या कीर्तनाला विराम देतो. देवी भजो दुर्गा भवानी, जगत जननी महिषासुरमर्दिनी. नुसते सगळे सज्जन असून काम भागत नाही. जेव्हा सज्जन एकत्र येऊन काम करतात तेव्हा मात्र 200 लोकांनी सुद्धा लाखांचा पराभव करता येतो.